दॅट्स ओके. रामराम मंडळी. हा मला नवीनच लागलेला शोध आहे, कारण जयपूर लिटरेचर फेस्टिवलला काही मंडळी उपस्थित आहेत, तिथली सुद्धा इथे. तिथल्या एका सेशनची सुरुवात समोर मी जेव्हा पाहिलं तेव्हा काही फॉरेनर्स होते, काही मराठी होते, आपल्या इतर राज्यातले काही लोक होते आणि मराठी चेहरे बघून मी थोडासा उत्स्फूर्तपणेच माझ्या बोलण्याची सुरुवात रामराम मंडळी केली आणि तो ज्या पद्धतीने प्रतिसाद आला आणि खरोखरच मला जाणवलं की किती गोड पद्धत आहे, किती छान आहे. आपली मराठी भाषा किती गोड आहे आणि नमस्कारामध्ये सुद्धा हा जो गोडवा आणि माधुर्य आहे, तर मला तेव्हापासून ही एक आता चटक लागली आहे की रामराम मंडळीने सुरुवात करायची. छान वाटतं ते. तर आज तिसरा दिवस आहे व्याख्यानमालेचा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही व्याख्यानमाला आयोजित झालेली आहे. संपन्नसुद्धा होते आहे आज. ही कल्पनाच मुळी खूप चांगली आहे, कारण मला आठवतं माझ्या लहानपणी मी जो घडलो वाढलो असं मला जाणवतं ती व्याख्यानं ऐकत, भाषणं ऐकत. हल्लीच्या काळात तसं काही होताना दिसत नाही. काही प्रमाणात होतात व्याख्यानमाला, पण तो जो पूर्वीचा एक जोश आणि ते असायचं तसं काही दिसत नाही आहे. परंपरा क्षीण झाली की काय? आणि जेव्हा समाजामधली एखादी चांगली परंपरा क्षीण होते, तेव्हा ती शासनाची जबाबदारी असते पुढे येऊन अंगावर घेणं. आणि त्याप्रमाणे खरोखरच सांस्कृतिक कार्य विभागाने ही जबाबदारी अंगावर घेतली आणि शासनाने आयोजित केलेली व्याख्यानमाला अशी ही आपण मुद्दाम महागणेशोत्सवाच्या निमित्ताने, मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण घेतो आहोत. मला संयोजकांचं आणखी एका गोष्टीबद्दल कौतुक करायचं आहे. खरं तर 2 गोष्टींबद्दल कौतुक करायचं आहे. एक म्हणजे सांस्कृतिक कार्य विभागाचे मी आभार मानतो की त्यांनी मराठी भाषा विभागाच्या सचिवांना यासाठी बोलवलं आणि त्याच्यामुळे मी आमचा जयपूरचा जो बिल्ला होता तो लावून इथे आलेलो आहे. मी मराठी भाषा विभागाचा सचिव आहे हे सगळ्यांना दिसलं पाहिजे, कळलं पाहिजे. आणि गमतीची गोष्ट सोडून द्या, दुसरं मला संयोजकांचं कौतुक करायचं आहे. हे तिन्ही विषय कसे आहेत बघा, म्हणजे त्याच्या मागे कसा विचार आहे मला सुद्धा तो जाणवला. म्हणजे पहिल्या दिवशीचा जो विषय होता ना अच्युत गोडबोलेंचा, तो विषय म्हणजे वर्तमान आणि भविष्य यांचा सेतू होता. कालचा जो विषय होता गड किल्ल्यांबद्दलचा, तो भूतकाळ आणि वर्तमान यांचा सेतू होता. आणि आज त्यांनी तिन्ही एकत्र घेतलं, भूतकाळ म्हणजे इतिहास, वर्तमान काळ आणि भविष्य. आता त्याच्यामुळे या विषयाचा पैस इतका मोठा झालेला आहे, व्याप इतका मोठा झालेला आहे की मी जो विचार करतोय हे माझ्या आटोक्यातच येत नाहीये विषय. आणि त्यामुळे मी असा एक 2-3 मुद्दे असे ठरवले की पहिली गोष्ट म्हणजे सगळे मुद्दे आपण मांडायचा काही हट्ट धरायचा नाही. आपल्याला सुचतील, आपल्याला वाटतील, आपल्याला आठवतील तेवढे मुद्दे आपण मांडूयात. इतिहासाबद्दल, वर्तमानाबद्दल आणि भविष्याबद्दल असा एक सोपा निर्णय मी घेऊन टाकला. दुसरं असं की जरी माझं डेसिग्नेशन मराठी भाषा विभाग सचिव असं दिलेलं असलं तरी आत्ता परिचय करून दिला तो जरा जास्तच ग्लोरिफाय करून दिला असं माझं मत आहे. पण त्यातल्या काही गोष्टी निश्चित खऱ्या आहेत. मी लिहितो, मी लेखक आहे, बऱ्याच वाङ्मय प्रकारामध्ये लिहिण्याचा प्रयत्नही केलेला आहे, जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. तर जसा मी मराठी भाषा विभाग सचिव या नात्याने प्रशासक आहे, तसाच मी लेखक पण आहे. आणि म्हणून मी एक मार्ग असा काढलेला आहे की भाषणाचा जो एक सुरुवातीचा काही भाग असेल, अर्धा भाग म्हणू, तो मी एक लेखक म्हणून, एक मराठी भाषा प्रेमी म्हणून वैयक्तिक पातळीवरती मला जे वाटतंय ते मी बोलणार आहे. आणि उरलेला अर्धा भाग आहे त्याचा मराठी भाषा विभाग सचिव म्हणून मी असा उपयोग करून घेणार आहे की आपल्याकडे भविष्य आखायचं असेल, काही योजना नियोजन करायचं असेल तर त्याच्यासाठी कन्सल्टेशन करायला पाहिजे असतं स्टेक होल्डर्सशी. त्या कन्सल्टेशनचा एक भाग म्हणून हा अर्धा भाग मी वापरणार आहे आणि त्याच्यामध्ये मराठी भाषा विभाग अभिजात भाषेसाठी भविष्य काळात काय करणार आहे
याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. प्रश्नोत्तरांच्या तासात किंवा नंतरसुद्धा आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हा स्वागतच आहे. तर नमनाला घडाभर तेल वाहिल्यानंतर आता मी विषयाकडे वळतो. मला विषय असा दिला आहे की अभिजात मराठी भाषा, इतिहास, वर्तमान आणि भविष्य. अर्थातच माझ्या पद्धतीप्रमाणे मी आधी जी काय व्याख्यानाची चौकट असणार आहे ती थोडक्यात आपल्याला सांगतो. पहिल्यांदा मी थोडंसं अभिजाततेबद्दल बोलणार आहे. त्याच्यानंतर इतिहासाबद्दल काही मुद्दे मांडेन. वर्तमानाबद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, पण त्यातल्या काही मुद्द्यांना आपण स्पर्श करूयात. आणि भविष्याबद्दल मात्र मला जरा जास्त बोलायचं आहे, कारण त्याच्याबद्दल जास्त बोलण्याची गरज आहे. तर अशी माझ्या या व्याख्यानाची रचना असणार आहे. मी जसा जसा विचार करतो की भाषेचा शोध हा मला मानवाच्या प्रज्ञेचा एक विलास वाटतो, एक मोठी कर्तबगारी वाटते. कारण भाषा ही गोष्टच मुळी कृत्रिम आहे, नैसर्गिक नाही. मानवाने शोधलेली ती गोष्ट आहे. म्हणजे चाकाचा शोध लागलेला असेल, अग्नीचा शोध लागला असेल, तसाच भाषेचा शोध महत्त्वाचा आहे. कम्युनिकेशन सुरू झालं, त्याच्यामध्ये भर पडत गेली आणि इतक्या भाषा निर्माण झाल्या. आणि या भाषेचं कामसुद्धा किती महत्त्वाचं, म्हणजे गेली हजारो वर्षे आणि लाखो वर्षे हे काम चालू आहे भाषेचं. आणि म्हणून मला भाषेची तुलना ही नेहमी लोकमाता नदीशी करावी असं नेहमी वाटतं. भाषा म्हणजे नदीसारखी आहे, वाहत असते, प्रवाही आहे. काही ठिकाणी तिचा प्रवाह झुळ 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 असतो, काही ठिकाणी उथळ पाण्याला खळखळाट येतो, काही ठिकाणी अतिशय खोल असा डोह असतो आणि त्यामुळे पाणी शांत असतं. भाषेची अशीच खूप रूपं बघायला मिळतात भाषेच्या प्रवासामध्ये, आणि मराठी भाषेच्या बाबतीतही ही रूपं आपल्याला बघायला मिळतील. आपण त्या नदीच्या काठावरती खेळणारी जी लेकरं आहोत. आपण नदीचं हे रूप, भाषेचं हे रूप हे निरखायचं, समजून घ्यायचं, त्यातलं सौंदर्य बघायचं आणि आपल्याला उपयुक्त होईल अशी हिरवाई आपल्या काठावरती पिकवायची, हे आपलं काम आहे. आणि इतिहासामध्ये हेच काम वेगळ्या वेगळ्या मानवजातीच्या समूहांनी हे केलेलं आहे. जगामध्ये अनेक भाषा आहेत, त्यातल्या प्रमुख भाषा 6,500 आहेत. मराठी भाषेबद्दल बोलायचं तर ही जगातली 10व्या ते 15व्या या क्रमांकात बसणारी भाषा आहे, लोकसंख्या वाईज, लोकसंख्या निहाय. म्हणजे आपण 10व्या क्रमांकावरती असं जर म्हटलं तर साधारण 14 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आज मराठी बोलते आहे. जगातल्या मोठ्या भाषांपैकी एक असं मराठीला आपल्याला म्हणावं लागेल. आणि मग आजच्या मराठीच्या काळामध्ये जेव्हा अभिजात दर्जा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करायचे असं शासनाने आणि समाजाने ठरवलं आणि तो दर्जा मिळवला, तेव्हा अनेक मुद्दे तज्ज्ञांनी उपस्थित केले. एक मुद्दा असा पण होता की आवश्यकता काय आहे, अभिजात दर्जाचीच मुळी आवश्यकता काय आहे, त्याच्याने फरक काय पडणार आहे. तर हा एक खरं म्हणजे मानवी मनातला एक जिज्ञासेचा भाग आहे. ही जिज्ञासा जशी भविष्य काळाबद्दल असते तशी भूतकाळाबद्दल पण असते. आणि आपले मूळ शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक मानवसमूह करत असतो. मी या प्रयत्नांच्याकडे, म्हणजे अभिजात भाषा मिळवण्यासाठी, दर्जा मिळवण्यासाठी आपण जे प्रयत्न केले या सगळ्यांकडे या दृष्टीने बघतो की हा मराठी भाषिकांचा मूळ शोधण्याचा एक प्रयत्न होता. आता खरं म्हणजे भाषा अभिजात आहे आपल्या सगळ्यांना माहिती होतं. ती अभिजात होतीच, अभिजात आहे, अभिजात राहणार आहे. मग त्याच्यावरती शिक्कामोर्तब आपल्याला कशासाठी पाहिजे होतं आणि या शिक्कामोर्तबाचा अर्थ काय. केंद्र सरकारने जे शिक्कामोर्तब केलेलं आहे ते खरोखरच फक्त शिक्कामोर्तब या स्वरूपाचं आहे. म्हणजे केंद्र सरकारने दर्जा दिल्यामुळे एखादी भाषा अभिजात होत नाही आणि केंद्र सरकारने दर्जा काढून घेतल्यामुळे तिची अभिजातता निघून जात नाही. त्याचं कारण असं की केंद्र शासनाच्या अनेक योजनांमधली ही एक भाषाविषयक योजना आहे. अभिजात भाषांसाठी केंद्र सरकारची ती योजना आहे, त्याचे काही निकष आहेत. त्या निकषांवरती ज्या भाषा उत्तीर्ण होतील त्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, याचा अर्थ
त्या योजनेमध्ये त्या भाषा सहभागी करून घेतल्या जातील. म्हणून सुरुवातीला संस्कृत, तमिळ किंवा काही द्रविडी भाषा, मल्याळम असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल, त्याच्यानंतर मग बंगाली, उडिया आणि नंतर मराठीबरोबर पाली आणि प्राकृत अशा भाषा 5 भाषा आल्या आपल्याबरोबर, एकूण 11 भाषा झाल्या. या 11 भाषांसाठी केंद्र शासनाची ती योजना आहे. ही योजना काय आहे तर ही अतिशय फ्लेक्झिबल अशी योजना आहे. फ्लेक्झिबल म्हणजे काय तर प्रत्येक राज्याने ठरवायचं की आमच्या भाषेसाठी आम्हाला काय करायचं आहे, त्याचा प्रस्ताव पाठवायचा आणि त्याच्यासाठीचं अर्थसहाय्य केंद्राच्या आर्थिक मर्यादांच्या परिप्रेक्ष्यामध्ये दिलं जाईल. एवढं ते अगदी सोपं आहे. त्याच्याप्रमाणे प्रत्येक भाषेसाठी एक सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केलं जातं. जसं यापूर्वी ज्यांना अभिजात दर्जा मिळाल्या अशा भाषांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हैसूरला स्थापन झालेलं आहे. फक्त तमिळचं सेंटर ऑफ एक्सलन्स हे तमिळनाडूत आहे. आपण महाराष्ट्रासाठी अशी विनंती केली की आमचं सेंटर ऑफ एक्सलन्स हे मुंबईत असावं. ती मान्य होण्याची दाट शक्यता आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स फेब्रुवारी-मार्चपर्यंत त्याचं नोटिफिकेशन केंद्र सरकार काढेल असं अपेक्षित आहे. आणि सेंटर ऑफ एक्सलन्स अस्तित्वात आल्यानंतर ज्यावरती आपले मराठी प्रतिनिधीसुद्धा असणार आहेत, त्यानंतर आपले अभिजात भाषा विषयक जे काही प्रस्ताव आहेत ते आपल्याला केंद्राकडे पाठवायचे आहेत. मराठी भाषा विभागाने याच्यामध्ये एक थोडीशी चलाखी अशी केली की अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच्या 1 वर्षामध्ये आम्ही वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये आमची शिष्टमंडळं पाठवली. त्यांनी काय काय केलेलं आहे, त्यांचं कसं चाललं आहे हे पाहिलं. आणि सांगायला हरकत नाही, मला असं लक्षात आलं की मला किंवा आमच्या टीमच्या असं लक्षात आलं की इतरांनी जे केलं आहे त्याच्यापेक्षा खूप सर्जनशील पद्धतीने आपल्याला काम करता येईल. तशी क्षमता महाराष्ट्रामध्ये आहे असं लक्षात आलं. आणि म्हणून सेंटर ऑफ एक्सलन्सचं नोटिफिकेशन निघण्याची वाट न बघता आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवण्याचा जो DPR म्हणतात त्याला, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, अभिजात भाषेसाठीचा, तो तयार करण्याचं काम 6 महिन्यापूर्वीच हाती घेतलं आणि आता ते अंतिम टप्प्यात आहे. विविध तज्ज्ञांशी बोलून त्या क्षेत्रातल्या आपण तो DPR तयार करतोय. माझ्या भाषणाच्या शेवटच्या भागात मी या DPR बद्दल आपल्याशी बोलणार आहे. त्याच्यामध्ये काय आपण समाविष्ट केलं आहे, आणखी काय असायला पाहिजे, अंतिम टप्पा असल्यामुळे आपल्याला पाहिजे ते बदल अजूनही करता येणार आहेत. आता थोडंसं मराठी भाषेच्या इतिहासाकडे आपण जर वळलं तर आपल्याला कल्पना आहे की इसवी पूर्व 4थ्या शतकामध्ये कात्यायन वररुचीने जे प्राकृत प्रकाश लिहिलं त्याच्यामध्ये महाराष्ट्री प्राकृताच्या व्याकरणाबद्दल लिहिलेलं आहे. एकूण 13 अध्याय आहेत. त्यातले पहिले 9 अध्याय हे महाराष्ट्री प्राकृताच्या व्याकरणाबद्दल आहेत. उरलेल्या 4 अध्यायांमध्ये तत्कालीन इतर प्राकृत भाषांचा परामर्श घेतलेला आहे. आणि त्यातलं शेवटचं वाक्य असं आहे संस्कृतमधलं, शेषम महाराष्ट्रीवत. आपण लक्षात घ्या, 13 अध्यायांपैकी 9 अध्याय महाराष्ट्री प्राकृत, जे मराठी भाषेचं त्या काळातलं रूप. या महाराष्ट्री प्राकृताबद्दल वररुची असं म्हणतो, 9 अध्याय खर्ची घातल्यानंतर इतकी ही संपन्न भाषा आहे याची कबुली आहे. आणि तो असं म्हणतो की इतर सर्व प्राकृत भाषांचे व्याकरणाचे उरलेले नियम हे महाराष्ट्री प्राकृतासारखे असावेत. प्रामुख्याने या पुराव्यावर आणि दुसरं म्हणजे गाथा सप्तशती हे हाल सातवाहन याने जे रचलेलं म्हणण्यापेक्षा संकलित केलेलं असं जे साहित्य होतं त्याच्यामुळे मराठी भाषेचं प्राचीनत्व सिद्ध झालं. आणि शासनाचा, केंद्र शासनाचा पहिला जो निकष होता तो मराठी भाषेने तिथे पूर्ण केला. दुसरा निकष होता तो म्हणजे मौलिकता. पिढ्यानपिढ्या या भाषेतल्या ग्रंथांची मौलिकता ही जपली गेलेली असली पाहिजे. तिथे तर काही मराठीला म्हणजे पर्यायच नव्हता. ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, अनेक ग्रंथ पिढ्यानपिढ्या ज्यांना मौलिक समजलं गेलं, कारण तत्वज्ञान आणि काव्य याचा एकत्र मिलाफ. त्यामुळं दुसरा जो निकष होता तो आपण उत्तीर्ण झालो.
तिसरा निकष होता की उसनवारी नसावी, म्हणजे स्वयंभूषण असावं. या भाषेमध्ये जे साहित्य निर्माण झालं असेल ते स्वयंभूषण असावं, उसनवारीने आलेलं नसावं. त्याच्यामध्ये सुद्धा मराठी भाषा उत्तीर्ण झाली, कारण मराठीमध्ये अनेक प्रज्ञावंतांनी खूप सुंदर स्वतःच्या प्रतिभेने लिहिलेलं आहे. लीळाचरित्राबद्दल तर आपल्याला माहितीच आहे. आणि महानुभावी यांचं जे काही योगदान आहे ते फार फार मोठं, लिपीमधलं योगदान असेल किंवा आशयामधलं योगदान असेल, हे खूप मोठं आहे. इतिहासाबद्दल बोलायला लागलो तर मला वाटतं फार वेळ आपल्याला इतिहासाबद्दल बोलावं लागेल, म्हणून मी फक्त काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करतोय. एक पार्श्वभूमी म्हणून आपल्याला सांगून असं ठेवतो की मराठीचं जे रूप बदलत गेलं, जो चौथा क्रायटेरिया आहे की आजच्या मराठीचं या प्राचीन भाषेशी असलेलं नातं, त्याबद्दल तो निकष अशा पद्धतीनं मांडण्यात आलेला आहे की भाषेचं स्वरूप बदललेलं असू शकतं आणि ते बदलणारच, कारण 1,500 ते 2,000 वर्षापूर्वीची किमान ती भाषा असावी असं जर म्हटलं तर स्वरूप तसंच्या तसं राहणं शक्यच नाही. आणि म्हणून भाषेचं स्वरूप बदललेलं असेल पण सलगता दिसावी. मराठीची सलगता अशी आहे की महाराष्ट्री प्राकृत, जिचा अतिशय भक्कम असा पुरावा इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये दिसतो, वररुचीच्या रूपाने किंवा लगेचच हाल सातवाहनच्या रूपाने, तो टप्पा इसवी सनाच्या 4थ्या शतकापर्यंत चालू राहिला. म्हणजे 800 वर्ष हा महाराष्ट्री प्राकृत या भाषेचा टप्पा चालला असं समजलं जातं. आता खरं म्हणजे एखाद्या भाषेचं व्याकरण लिहिलं जातं याचा अर्थ ती भाषा जनमानसामध्ये प्रचलित आहे, आणि याचा अर्थ त्याच्या आधी किमान 300-400 वर्ष किमान ती प्रचलित असल्याशिवाय तिचं व्याकरण लिहिण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे ते त्याच्याही आधीच जातं. पण आपण पुरावा या पद्धतीनं पाहिलं तर आपण वररुचीचा मानू शकतो. तर अशा प्रकारे 800 वर्षाचा हा महाराष्ट्री प्राकृताचा प्रवास 4थ्या शतकानंतर 11व्या शतकापर्यंत भाषेचं जे रूप आलं त्याला अपभ्रंश असं म्हणण्याची पद्धत आहे. त्याला अपभ्रंश भाषा असं म्हटलेलं आहे. तेही मराठीचंच रूप आहे, आणि अपभ्रंश भाषेमध्ये सुद्धा अनेक सुंदर ग्रंथ तयार झालेले आहेत. मात्र हा जो जवळपास 1,500 वर्षाचा कालावधी आहे याच्याबद्दल जेवढं संशोधन व्हायला पाहिजे होतं तेवढं झालेलं नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही विद्यापीठाच्या संशोधन प्रबंधांची यादी पाहिली तर त्याच्यात संत साहित्य, चक्रधर ज्ञानेश्वर म्हणजे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तिथून पुढे, याचा अर्थ असा की त्याच्या आधीची 1,500 वर्ष काय लिहिलं गेलं, कसं लिहिलं गेलं, ते ग्रंथ स्वरूपात लिहिलं गेलं, अपभ्रंश भाषेच्या स्वरूपात लिहिलं गेलं, ताम्रपटांवर लिहिलं गेलं, रॉक इन्स्क्रिप्शन्स आहेत, शिलालेख आहेत, त्याच्यावर लिहिलं गेलं, घरोघरी पसरलेल्या असंख्य पोथ्या आहेत. याचा अभ्यास जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेवटच्या भागात मी बोलेनच याच्याबद्दल आपण काय करणार आहोत. तर या वस्तुस्थितीची नोंद घेऊन आपण पुढे जाऊयात. 11व्या शतकानंतर अक्षरशः चमत्कार व्हावा आणि सूर्य उगवावा अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र हे जगन्मान्य ग्रंथ आपल्या भाषेत, मराठी भाषेत तयार झाले, ज्याला आपण अर्वाचीन मराठी भाषा असं म्हणूयात. म्हणजे पहिला 800 वर्षाचा महाराष्ट्री प्राकृत, नंतर अपभ्रंश 700 वर्षाचा, आणि त्याच्यानंतर ही अर्वाचीन मराठी, आणि नंतर ब्रिटिश काळानंतर आलेली आधुनिक मराठी, असे हे अगदी ढोबळ समजून घेण्यासाठीचे असे आपण हे टप्पे जर मानले तर आपल्याला काही निरीक्षणं मांडता येतात. निरीक्षणं अशी की प्रतिभा माधुर्य हे सलग आहे, सर्व ग्रंथांमध्ये दिसतं. म्हणजे लीळाचरित्र आणि महानुभावी साहित्य हे गद्यात आहे, तर ज्ञानेश्वरी आणि बाकी संतांचं साहित्य हे प्रामुख्याने काव्यात आहे. आणि तो 11व्या-12व्या शतकाचा काळ म्हणजे मंतरलेलाच असणार.
म्हणजे मी फक्त विचारच करू शकतो, कल्पना करू शकतो, की एकीकडे वेरूळच्या कातळामध्ये कैलास काव्य खोदलं जात होतं आणि त्याच वेळेस ज्ञानेश्वरीच्या रूपाने काव्य कैलास निर्मित होत आहे. हा हा किती किती मोठा भाग आहे. असं भाग्य आपल्या महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या सुदैवाने आपल्या वाट्याला आलेलं आहे. आणि त्यामुळे मला त्या काळाचा विचार करता, यादवांचं राज्य होतं आणि विविध कलांमध्ये अक्षरशः मराठी लोकांनी खूप मोठी कर्तबगारी गाजवलेली दिसते. मी नंतर थोडासा याबद्दल सविस्तर बोलेन, पण थोडासा मला याची तुलना सद्यस्थितीशी करायची आहे. आणि ती तुलना करताना काही खूपच उत्साहवर्धक अशी पण निरीक्षणं आहेत, ती मला आवर्जून आपल्या सर्वांना सांगायची. आपण अर्थातच संत साहित्याबद्दल बोलायला लागलो की त्याच्या पुढचा प्रवास बऱ्यापैकी आपल्याला माहिती असतो. म्हणजे संत साहित्यामध्ये ते 5 मोठे संत कवी, नंतर रामदास तुकाराम एकनाथ हे झाल्यानंतर सगळ्याच समाजातले, सगळ्याच वेगळ्या वेगळ्या थरातून आलेले असे कवी, म्हणजे गंबा सरदारांनी म्हटल्याप्रमाणे आध्यात्मिक लोकशाहीचा आविष्कार असा त्या काळामध्ये आपण करून दाखवला. आणि त्याच्यानंतर मग पंतकवी, तंतकवी अशा पद्धतीनं आले. मुक्तेश्वर, दासोपंतांची पासोडी आली. आणि मग शाहिरांचा कालावधी झाल्यानंतर मग आपण 19व्या शतकामध्ये वाघिणीचं दूध प्यायलो. आणि वाघिणीचं दूध एवढं जहाल, एवढं चवदार आणि एवढं परिणामकारक आणि एवढं शक्ती प्रदान करणारं की आपल्या भाषेचा लहेजाच बदलला आणि मग आपण आधुनिक मराठी म्हणून प्रकट झालो. एक मात्र आपल्याला विचार करायला पाहिजे की ज्या काळात महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश आणि अर्वाचीन मराठी यांचा विकास होत होता, त्या काळामधली अतिशय प्रॉमिनंट आणि प्रभावी अशी भाषा होती संस्कृत. आणि ब्रिटिश काळानंतर आपण वाघिणीचं दूध प्यायला नंतर जे घडताना अगदी आज तागायत दिसतंय, अतिशय प्रॉमिनंट लँग्वेज आहे ती इंग्रजी. म्हणजे संस्कृत बरोबरचं आपलं नातं आणि आता इंग्रजी बरोबरचं आपलं नातं, असाच तो विचार आपल्याला करावा लागेल. आणि त्यातून आपलं भौगोलिकदृष्ट्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान, म्हणजे उत्तरेकडच्या लोकांच्यासाठी आपण दक्षिणेत आहोत, दक्षिणेकडच्या लोकांसाठी आपण उत्तरेत आहोत. हा फायदा पण आहे. त्याचा फायदा असा की खरंच भारताचे हे जे 2 महत्त्वाचे विभाग आहेत ना, याचं नेतृत्व हे महाराष्ट्राकडे खरं म्हणजे आपसुकच यायला पाहिजे. पण अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय गुंतागुंतींमुळे ते कधी येतं, कधी येत नाही. पण आम्ही एक केलेला पराक्रम मी अगदी कौतुकाने सांगतो. तो पराक्रम अगदी गेल्या वर्षी, गेल्या ऑक्टोबरमध्ये आम्ही केला. म्हणजे मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळाल्यानंतर पहिला जो वर्धापन दिन होता ऑक्टोबरमधला, तेव्हा आम्ही भारतातल्या सर्व 11 अभिजात भाषांना एकत्र केलं आपल्या अमरावतीत, महाराष्ट्रात. सर्व 11 अभिजात भाषांची आम्ही परिषद घेतली. ही देशातली अशा प्रकारची पहिली परिषद होती. आमचा उद्देश असा होता की बोलूयात एकमेकांशी, समजून घेऊयात, तुमचं कसं चाललंय, आमचं कसं चाललंय, आमचे किती शब्द तुमच्यात, तुमचे किती शब्द आमच्यात. खूप आहेत. ह्या सगळ्या भाषा भगिनी एकमेकांचा हात धरूनच मोठ्या झालेल्या आहेत. समजून घेण्याजोगं आहे. खूप छान. हे सगळं कळलं. मग अभिजात भाषा झाल्यानंतर तुम्ही काय नियोजन केलं, तुम्हाला काय अडचणी आल्या, आम्ही काय करू, या सगळ्याचा मराठीला फायदा झाला. आणि मराठीने, महाराष्ट्राने आणखी एका बाबतीत नेतृत्व तिथे केलं. मी आवर्जून नेतृत्व हाच शब्द वापरतो आहे. त्याचं कारण असं, आपल्याला कल्पना आहे की केंद्र शासनाचं भाषिणी नावाचं एक ॲप आहे. त्या ॲपमध्ये एकूण 36 भाषांची व्यवस्था आहे. म्हणजे स्पीच टू स्पीच
टेक्स्ट टू स्पीच, स्पीच टू टेक्स्ट आणि टेक्स्ट टू टेक्स्ट असे 4ही प्रकार त्याच्यात होतात 36 भाषांमध्ये. आणि ते अजूनही डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे, सुरुवात आहे. तर या ॲपमध्ये आपल्या 11 अभिजात भाषांपैकी 9 अभिजात भाषांचा समावेश आहे. त्याचा फायदा घेऊन आम्ही अमरावतीला रचनाच अशी केली की प्रत्येक भाषेचे 5 विद्वान, त्यामुळे 11 सोफे मांडलेले होते, प्रत्येकी 5 सिटिंग कपॅसिटीचे. ते विद्वान त्या सोफ्यांवरती बसलेले होते, एका भाषेसाठी एक सोफा, आणि त्यांच्यासमोर डिस्प्ले लावलेला होता. आणि भाषिणी ॲपद्वारे मी तिथे उद्घाटनाचं भाषण मराठीत केलं आणि त्याचं लगेच टेक्स्ट त्यांच्या भाषेत त्यांच्या डिस्प्लेवर त्यांच्या सोफ्यासमोर आम्ही डिस्प्ले केलं, जस्ट इन टाईम. याला नेतृत्व म्हणणार नाही तर काय म्हणणार. हे आपण करून दाखवलं, हे शक्य होतं आणि महाराष्ट्रालाच जमेल. म्हणजे मग मी बोललो तसं आपल्या जिओग्राफिक लोकेशनचा सुद्धा मला तिथे जास्त अंदाज आला. किती भाषांशी देवाणघेवाण आहे, म्हणजे हिंदीतून तर आलेलेच आहेत, संस्कृत बरोबर आपलं नातं आहे, पण द्राविडी भाषांशी मराठीचं नातं हा एक खरोखर समजून घेण्याजोगा प्रकार आहे. तिथे जे तेलुगू भाषेचे विद्वान आलेले होते त्यांनी त्यांच्या भाषेच्या महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये गाथा सप्तशतीचा उल्लेख केला. म्हणून मी यांना भाषा भगिनी म्हणतोय. आणि कसं आहे, मातृभाषेवरती प्रेम आहे याचा अर्थ भाषेवरती प्रेम आहे. आणि भाषेवरती प्रेम आहे म्हणजे कुठल्याही भाषेवरती प्रेम आहे. कुठल्याच भाषेबद्दल प्रेम नाही असं होऊच शकत नाही, कारण एकमेकांना धरूनच चाललेलो आहोत. म्हणजे अगदी परकीय ज्या भाषेला आपण म्हणतो त्या इंग्रजीतला मास्टर हा शब्द किती रुळला आहे, किती म्हणजे किती रुळला आहे. पिंजरामध्ये तो मास्तर झाला आणि एक डाव भूताचा मध्ये मास्तुरे झाला. हे मराठीकरण आहे त्या शब्दाचं. किंवा रेल्वे आली असं आपण म्हणतो. आता रेल्वे बिल्वे काही नाही आहे, ते बिल्वे काय आहे, बिल्वे मराठी आहे. आणि रेल्वे इंग्लिशमध्ये इट आहे ना, मराठीमध्ये ती स्त्रीलिंग आहे, ती रेल्वे आहे. मराठीकरण झालं आहे. तर हे मी उदाहरण इंग्रजीचं दिलं, पण असं अनेक भाषांचं आहे. आणि हा एक फार इंटरेस्टिंग असा अभ्यास आहे. आणि मला त्यातून अमरावतीच्या कॉन्फरन्समधून खरोखर हे जाणवलं की स्वतंत्रपणे एकट्याने वाटचाल करणं उचित नाही. आपण सगळ्यांनी हातात हात घालून वाटचाल करायला पाहिजे. दुसरा मुद्दा जो तांत्रिक असा आला तो म्हणजे प्राकृत भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आता याच्याबद्दल तज्ज्ञांची 2 मतं आहेत. एक मत असं आहे की महाराष्ट्री प्राकृत हेच प्राकृतचं प्रमुख रूप असल्यामुळे आणि ते प्रमुख रूप एकेकाळी भारताच्या जवळपास निम्म्या भागामध्ये किंवा 2/3 भागामध्ये पसरलेलं असल्यामुळे महाराष्ट्री प्राकृत म्हणजेच प्राकृत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राला आता 2 अभिजात भाषा मिळालेल्या आहेत, असा एक इंटरप्रिटेशनचा भाग आहे. दुसरं इंटरप्रिटेशन असं म्हणतं की प्राकृत म्हणजे काय. तर आता प्राकृत शब्दाची पण एक व्युत्पत्ती आहे, पण त्यात आपण खोलात नको जायला. पण प्राकृत म्हणजे नैसर्गिकरित्या लोक जे बोलतच असतात ते. म्हणजे माणूस बोलायला लागला तेव्हा काहीतरी तर बोलायलाच लागला ना, एकमेकांशी संवाद साधायलाच लागला. तो जे काय बोलत होता ते प्राकृत. मग ही प्राकृत तेव्हाचं संस्कृत आणि तेव्हाच्या संस्कृतच्या तुलनेत प्राकृत आणि आताच्या इंग्रजीच्या तुलनेत मराठी, याच्यात नक्की फरक काय पडलाय हो. फरक असा पडलाय की संस्कृत ही ज्ञानभाषा, अभिजनांची भाषा, तसंच आज झालंय इंग्रजी ही ज्ञानभाषा. कारण जगातल्या प्रबंधांपैकी 78% प्रबंध एकट्या इंग्रजीत असतात, म्हणजे ती ज्ञानभाषा आहेच, लेट्स ॲडमिट. तसंच संस्कृतचं त्या काळी होतं, मोठी ज्ञानभाषा. आणि त्यावेळेस प्राकृत त्या अर्थाने ज्ञानभाषा नव्हती, ती सामान्य जनांची बोलण्याची भाषा होती. तसंच आता आपल्या मराठीचं आहे. पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची संकल्पना मध्ये येते, ती म्हणजे प्रमाण भाषा.
आपल्या प्रमाण भाषेचा, मराठी भाषेचा विचार केला तर थोडासा विनोदाच्या अंगाने सगळे पुण्याचा उल्लेख करतात. त्याला तसा फारसा काही अर्थ नाही बरं का. ही प्रमाण भाषा म्हणजे तरी काय हो? तर प्रमाण भाषा म्हणजे त्या भाषेमध्ये जेव्हा ज्ञान निर्माण व्हायला लागलं तेव्हा ते एकमेकांकडे पोहोचवण्यासाठी म्हणून काहीतरी एक सेतू पाहिजे. म्हणून म्हणजे ती सोय आहे एक. ती सोय आहे. आता ही प्रमाण भाषा निर्माण तरी कशी झाली? तर ही प्रमाण भाषा खरं म्हणजे बोलींमधूनच निर्माण झाली. प्रमाण भाषा काही आकाशातून पडली नाही. विविध बोलींमध्ये जे शब्द होते, वापरात जे शब्द होते, तेच शब्द, तेच व्याकरणाचे नियम, फक्त या बोलीतले 2 घेतले, इकडचे 3 घेतले, अशी ती प्रमाण भाषा तयार झाली. त्यामुळे प्रमाण भाषा हे बोलीभाषांचं अपत्य आहे. आणि म्हणूनच तारा भवाळकर असं म्हणतात की प्रमाण भाषा म्हणून अभिजन जेव्हा काही दाखवतात, काही म्हणतात, ती त्यास त्यांची उसनवारी असते. कुणाकडून घेतलेली उसनवारी? तर लोकसंस्कृती, लोकसाहित्य आणि बोलीभाषा यांच्याकडची उसनवारी असते. आणि म्हणून अभिजात या शब्दाचे जे वेगळे वेगळे अर्थ आणि त्यातले काही विचित्रसुद्धा पाश्चात्य जगतामध्ये प्रचलित झाले, ते गमती दाखल सांगतो तुम्हाला. अभिजात म्हणजे जुनी, हा एक पॉप्युलर अर्थ. जुनं असलं की झालं अभिजात. ऐसा नाही आहे वो. नुसतं जुनं असणं हे अभिजातपणाचं लक्षण असू शकत नाही. दुसरं कुणीतरी एक जण असं म्हटलं की ठीक आहे, जुनं सोडून द्या, पण शाश्वत चिरकालिक तत्व ज्या भाषेत मांडली गेली ती अभिजात. ठरवायची कुणी? शाश्वत तत्व कोणती आहेत आणि ती मांडली गेली आहेत की नाही ते ठरवायचं कुणी? म्हणजे युरोपामध्ये लॅटिन भाषेला प्रामुख्याने अभिजात म्हटलं जातं आणि प्रबोधन काळामध्ये हा अभिजात हा मुद्दा जास्त पुढे आला. युरोपातल्या प्रबोधन काळात म्हणजे काय 12व्या ते 17व्या शतकात असं म्हणू आपण. न्यूटनने जो काळ संपवला, सोपं लक्षात ठेवण्यासाठी, न्यूटनने संपवलेल्या काळाचं प्रतिनिधित्व अभिजात या संकल्पनेनं त्या काळात केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर जे साहित्य आलं त्याला स्वच्छंदतावादी साहित्य असं म्हणायची एक पद्धत पडली. मग अभिजातला अर्थ असा प्राप्त झाला की जी शास्त्रात बांधलेली आहे, व्याकरणात बांधलेली आहे, ज्याच्यात चूकच नाही, ती अभिजात. आता इथे एक ट्विस्ट आहे बरं का. कहाणी में ट्विस्ट है दया. तो ट्विस्ट असा आहे की संगीतामध्ये क्लासिकल म्युझिकला शास्त्रीय संगीत म्हणायचं आणि भाषेच्या बाबतीत क्लासिकल लँग्वेजला अभिजात भाषा म्हणायचं. असं का? शास्त्रीय भाषा का नाही म्हणायचं? किंवा म्युझिकला अभिजात संगीत का नाही म्हणायचं? खरं तर म्हणायला पाहिजे ना अभिजात संगीत. तर अभिजात या शब्दाच्या अर्थावरून पाश्चात्यांमध्ये जे वेगळे वेगळे स्कूल ऑफ थॉट्स आले त्याच्यामध्ये हा एक थॉट आलेला होता की जिथे काहीतरी असे नियम पाळलेले आहेत ज्याच्यामध्ये चूक नाही, ते अभिजात. आता हे सगळं वाचून आणि हे सगळं वाचायची संधी मला खरं आमच्याच विभागाने दिली, मराठी भाषा विभागाने. त्याचं कारण असं की आम्ही जेव्हा अभिजात भाषेला 1 वर्ष पूर्ण झालं तेव्हा काय काय करायचं, तर पहिली गोष्ट लक्षात आली की अभिजात भाषेसाठीचा जो आपला अहवाल गेला दिल्लीला, तो अहवाल लोकांना उपलब्धच नाही आहे. आणि तो मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत आहे. मग आम्ही सर्वात प्रथम ते पुस्तक प्रकाशित केलं गेल्या ऑक्टोबरमध्ये. आता लोकांना ते उपलब्ध आहे आणि फार सुंदर आहे, अप्रतिम अहवाल आहे. म्हणजे रंगनाथ पठारे आणि टीमने जे काम केलं आहे, हरी नरकेंनी जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, मार्वलस. तर ते पुस्तक आम्ही केलं. त्या पुस्तकाच्या वाचनातून मला खरंच खूपच इन्साइट्स मिळाल्या. दुसरा आम्ही उद्योग केला तो म्हणजे नवभारत वाईचं आणि हेमांगी मुंबईचं, या 2 मासिकांना आम्ही अशी विनंती केली, मासिकांना म्हणणं बरोबर नाही, नियतकालिकांना आम्ही अशी विनंती केली की तुम्ही एक अभिजातवरती अंक काढा बरं. कारण गव्हर्नमेंटनेच तज्ज्ञांना बोलवलं की मग त्यांना सरकारी तज्ज्ञ म्हटलं जाण्याची शक्यता असते.
त्यापेक्षा या प्रायव्हेट लोकांनी गोळा करावेत. आणि केले न त्यांनी. नवभारतचा देखणा अंक आला आणि हेमांगीचा अंक तुम्हाला सांगतो, खरोखरच एखाद्या विषयावरती इतका सर्वांगीण पद्धतीचा, आणि तो सुद्धा अभिजात मराठी या विषयावरचा, म्हणजे मला खरोखर समाधान मिळालं. एक महाराष्ट्रासाठी ठेवा झालेला आहे. तर त्या हेमांगी अंकाच्या वाचनातून, आणि हो, त्याचे संपादक बसलेले आहेत प्रकाश कुलकर्णी, त्यांनी फार मेहनत घेतली. म्हणजे इथपर्यंत, तुमची परवानगी असेल तर सांगतो मी तो किस्सा सुद्धा, इथपर्यंत की काही तज्ज्ञ म्हणतायत की हे अभिजात वगैरे काय, कशाला काय गरज आहे, तसं काही नाहीच आहे मुळात. महाराष्ट्री प्राकृत वेगळी भाषा, अपभ्रंश वेगळी भाषा, मराठी वेगळी भाषा, मग हा अट्टहास का, अशी मतं असलेले काही विद्वान आहेत असं त्यांनी मला सांगितलं. त्यांचे लेख घेऊयात का? तर आम्ही ते घेतले. मी जे सर्वांगीण म्हणतोय ना, सर्व प्रकारचं त्याच्यामध्ये आलेलं आहे. तर ते वाचता वाचता, ते सगळं वाचून, किंवा आमच्या विश्वकोश मंडळामधले जे जगतानंद भटकर आहेत तज्ज्ञ, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, 11 अभिजात भारतीय भाषांची ओळख, असा तो 550 पानाचा ग्रंथ, असं आम्ही पब्लिश केलं त्या ऑक्टोबरमध्ये गेल्या. आणि ते वाचल्यावरच मला बरंचसं काही कळलं. म्हणजे मला कळण्यासाठी ते आम्हाला पब्लिश करावं लागलं. तर लोकांचं कसं असणार, लोकांनाही त्याचा उपयोग नक्की होईल. तर वेगळे वेगळे असे विचार ऐकल्यावर आता कुठे जावं, कुणाला विचारावं? मग अशा वेळेस आपल्या मराठी भाषेचा सर्वात मोठा मानबिंदू आणि अभिमानाचं स्थान, आणि जगातल्या 6,500 भाषांपैकी एक 50-55 भाषांमध्येच ज्याचं अस्तित्व आहे, त्यातली एक मराठी भाषा आहे, अशा ठिकाणी जाण्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. आणि तिथं मी गेलो, आणि ते ठिकाण म्हणजे विश्वकोश. विश्वकोशामध्ये अभिजात याची जी नोंद आहे ती स्वतः तर्कतीर्थांनी लिहिलेली आहे, आणि नंतर राग जाधवांनी त्याच्यामध्ये ॲडिशन केलेली आहे. ती मी वाचली. स्पष्टता आहेच त्याच्यामध्ये, शास्त्रीबुवांच्या रोखठोक स्वभावानुसार त्याच्यामध्ये स्पष्टता आहे. त्यांनी दोन निकष सांगितले. अभिजात कशाला म्हणायचं, फक्त 2 निकष आहेत. पहिला निकष असा आहे की अभिजात असण्यासाठी आदर्शानुकरण असायला पाहिजे. म्हणजे आदर्श जे काही आहे त्याचं अनुकरण ते असलं पाहिजे. आणि दुसरा निकष म्हणजे संकेत पालन असलं पाहिजे. संकेत जे आहेत त्याचं पालन असलं पाहिजे. आता ही व्याख्या युरोपातल्या ज्या 2-3 व्याख्या आहेत त्यातल्या एका व्याख्येशी मिळती जुळती आहे. म्हणजे केवळ प्राचीन असं नाही, तर समाज ज्याला आदर्श मानतो त्याला अनुकूल, त्याचं अनुयायित्व करणारं असं ते साहित्य पाहिजे. आणि दुसरं म्हणजे संकेतांचं पालन पाहिजे. म्हणजे कादंबरी कवितेसारखी लिहायची नाही, कविता मुक्त छंदात लिहायची नाही, असा झाला ना अर्थ. असा त्याचा अर्थ होता. अर्थातच शास्त्रीबुवांनी हे लिहिलं त्याला आता 25, 30, 40 वर्ष होऊन गेली. काळ बदलला, टेक्नॉलॉजी आली, आणि काळ तर इतका बदलतोय, रोज बदलतोय. सकाळचं संध्याकाळी राहत नाही, संध्याकाळचं सकाळी बदललेलं असतं. इतक्या या प्रचंड बदलाच्या काळामध्ये या संकल्पना मराठी भाषेने तशाच्या तशाच ठेवून स्वीकाराव्यात का, असा प्रश्न माझ्या मनात आला. आणि मग मला असं वाटलं की याच्यामध्ये फार नाही, पण थोडासा बदल केला तर कदाचित कालानुरूप व्याख्या अभिजातची आपण करू शकू. आणि अशी कालानुरूप व्याख्या सर्वप्रथम कोणापुढे मांडावी असा माझ्यापुढे प्रश्न आला. तो प्रश्न आजच्या व्याख्यानाने सोडवला. म्हणून मी तुमच्या पुढे मला जे वाटतंय मराठी भाषा प्रेमी म्हणून ते मोकळेपणाने मांडणार आहे. शास्त्राच्या कसोटीवर उतरतं की नाही, विद्वानांना मान्य होतं की नाही, हे मला माहिती नाही, कारण मी विद्वान नाही, मी मराठी भाषा प्रेमी आहे. मला असं वाटलं की आदर्शानुकरण असं म्हणण्यापेक्षा
नव आदर्श स्थापित जे करतं ते अभिजात, किंवा संकेत पालन असं म्हणण्यापेक्षा नव संकेत प्रतिष्ठापना जे करतं ते अभिजात. या दोन गोष्टींची आपण जर मान्यता घेतली तर मला असं वाटतं की अभिजात या शब्दाचा एक वेगळा अर्थ, त्याचा अर्थ अगदी स्पष्ट लागेल बघा, की जी भाषा जिवंत आहे, ज्यामध्ये नवीन आदर्श प्रस्थापित करण्याची क्षमता असलेली साहित्य कृती अस्तित्वात येऊ शकते, ती अभिजात. तिचं नातं पुरातन असणारच, प्राचीन असणारच, आणि नसलं तर केवळ नातं नाही म्हणून त्याचं अभिजातत्व नाकारलं जाऊ नये. दुसरं मला असं वाटतंय की हीच व्याख्या कदाचित इतर कलांना लागू करता येईल. चित्रकलेला करता येईल, संगीताला करता येईल, अनेक कलांना लागू करता येईल. म्हणजे अभिजातपणाची व्याख्या ही जी साहित्यापुरती आणि त्यातही वेगळे वेगळे स्कूल्स ऑफ थॉट्स आहेत, कदाचित हा प्रश्न सुटेल, सर्व कलांसाठी एक व्याख्या असं होऊ शकतं असं मला वाटतंय. बघूयात. तर मी ही मांडणी केली आहे, लेखी स्वरूपात कधी जमेल तेव्हा मी नक्की करेन. पण मला याचं उदाहरण मराठीतच सापडलं आणि तेही प्रक्षोभक नाही पण विवादास्पद असूच शकतं. कोसला ही नेमाडेंची कादंबरी अभिजात आहे की नाही? आहे. मग आपण त्याला अभिजात कशाच्या आधारावर म्हणतोय? कारण त्यांनी तर सगळे आडाखे मोडले ना. मग ती काय आदर्शानुकरण करणारी कुठं होती? संकेताचं पालन करणारी कुठं होती? तरी आपण त्याला का मानतोय अभिजात? तर उलट त्याने नवा आदर्श प्रस्थापित केला, नवीन संकेताची मांडणी केली, म्हणून ती अभिजात. अशी मांडणी मला आपल्या पुढे करावीशी वाटते. याच्यावर आणखी खूप बोलायची, चर्चा करायची, तपासून पाहायची, टीका अंगावर घेण्याची, वादविवादामध्ये जिंकण्याची, हरण्याची, बरोबरी मान्य करण्याची गरज आहे. ते घडावं, कारण महाराष्ट्राची ही परंपरा आहे. मराठी माणूस ते इसवी सन 780 मध्ये काय त्याचं नाव मी विसरलो, पण बहुतेक उद्योतनसुरी कुवलयमाला तर 780 इसवी सन 780 मध्ये मराठी माणसाबद्दल खूप छान लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की धट्टी कट्टी, बळकट बांध्याची, काळी सावळी. इथपर्यंत ठीक चाललं होतं बरं का. पुढचे 3 शब्द मी अडकलो तिथे. पुढे 3 शब्द आहेत. पुढे तो म्हणतो अभिमानी, हे पण बरं वाटतं आपल्याला, नाही का. त्याच्या पुढे तो म्हणतो सहनशील, हे पण बरं वाटतं. आणि त्याच्या पुढे तो म्हणतो कलहशील. आता मला हे कळलं नाही की अभिमानी, सहनशील आणि कलहशील एक कसं काय, असा कसा हा समूह? पण हा मराठी समूह खरंच तसा आहे. हा कसा आहे समूह माहितीये का? हा अतिशय सहनशील आणि सहन करत करत विचार चालू असतो, अभिमान असतोच, आणि त्या सगळ्यातून विचारपूर्वक एकदा कलहाला उतरला ना, काही केल्या ऐकत नाही. त्यामुळे सहनशील आणि कलहशील हे काही विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही आहे. हे मराठी माणसाचं वैशिष्ट्य आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खरंच तुम्ही पाहिलं असेल की वाद, विवाद, प्रतिवाद, संवाद, सुसंवाद, विसंवाद, परिसंवाद हे घडत राहिलं. 20वं शतक का गाजलं? 20व्या शतकातले अनेक वाद आपल्या सगळ्यांना माहिती असेल. फडके खांडेकर यांचे वाद असतील, किंवा अत्रे आणि भावे यांचा वाद असेल, सर्वात मोठा टिळक आगरकर, हे जे मोठे मोठे वाद झाले. मला या मुद्द्याकडे मुद्दाम आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. हे सगळे वाद जिथे होऊ शकतात, या सगळ्या वादांना जिथे जागा आहे, तो महाराष्ट्र आहे. त्यामुळे हा जर महाराष्ट्र असेल तर इथे अशा व्याख्यानमाला, त्या व्याख्यानमध्ये डिबेट्स आणि वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावरती तुझं मत मला पटत नाहीये,
माझं मत तुला पटेल याची मी काही आग्रह धरणार नाही, मतच नसण्यापेक्षा मतभेद परवडले, अशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्राला अपेक्षित आहे. आपण तसे आहोत आणि तसेच राहिलो तर आपण या पुढच्या काळात अभिजात कलाकृती निर्माण करू शकू. अन्यथा झालेल्याच अभिजात कलाकृतींचा पुन्हा पुन्हा ढोल वाजवण्याची वेळ आपल्यावरती येईल. इंग्रजीमध्ये फार सुंदर शब्द आहे, कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर. एखादी अशी अभिजात सुंदर कलाकृती निर्माण होण्यासाठी जी पार्श्वभूमी लागते ती अशी वेगळ्या वेगळ्या विचारातून येते. आणि मग मी म्हटलं तसं 11-12व्या शतकाशी आजच्या काळाची मला तुलना करायची आहे काही पॉझिटिव्ह बाबतीत. आज मला असं दिसतंय की तंत्रज्ञानामुळे खरोखरच अगदी खेड्यापाड्यापर्यंत लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचून गेलेली आहे. म्हणजे माहितीचा साठा, माहितीच्या साठेबाजी करण्यातून नफा कमवणारे जे दलाल होते त्यांची सुट्टी झाली आहे. माहितीच्या साठ्यामुळे तुम्ही आता नफेबाजी नाही करू शकत. तुम्हाला नफेखोरी करायचीच असेल तर ज्ञानसाठा लागेल, आणि ज्ञान संपादन करायचं म्हणजे मग ते व्रतच आहे. ही आजची गरज निर्माण झाली. ही का तयार झाली तर तळागाळापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत हे गेलंय, सगळं पोहोचलं आणि तिथून आता टॅलेंट यायला लागलेलं आहे. तुम्ही अलीकडचे मराठी चित्रपट बघा, धक्कादायकरित्या सुंदर आहेत. म्हणजे आपण अजूनही ते काय व्ही शांताराम म्हणजे त्याच सगळ्या याच्यात असतो. पण परवा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पाहिलं, एका खेड्यातल्या मुलाला उत्कृष्ट दिग्दर्शकाचं बक्षीस मिळालं. का तर तो जगणं मांडतोय ना. हे घडायला लागलंय. आणि हे का घडायला लागलं तर तंत्रज्ञान पोहोचलं, माहिती पोहोचली, त्यामुळे त्यांचं जगणं आता स्क्रीनवर यायला लागलं, पुस्तकात यायला लागलं, काळ्यावर पांढरं यायला लागलं. तर मला असं वाटतंय की आता ही सॉफ्ट पॉवरची सुरुवात आहे. कसं ते सांगतो. तुम्ही महाराष्ट्राचा किंवा भारताचा स्वातंत्र्यानंतरचा प्रवास बघा, कशा वेव्ज येत गेल्या बरं का. म्हणजे काय, तर आधी शेतीच्या सुधारणा त्या महत्त्वाच्या होत्या, आवश्यक होत्या, ते झालं. मग सिंचनाची निम्मी धरणं महाराष्ट्रात, सिंचन, पाणी पुरवठा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. नंतर उद्योग वाढले. मग गुंतवणूक वाढली. मग परकीय गुंतवणूक ती वाढायला लागली. मग पायाभूत सुविधा, ज्या काळात आत्ता आहोत, पायाभूत सुविधा वाढवण्याच्या काळामध्ये आपण आत्ता आहोत. पण आता बहुतांश सुविधा तयार झालेल्या आहेत. म्हणजे तोही काळ संपत आलाय. व्हॉट नेक्स्ट? तर माझं म्हणणं असं आहे की पुढचा काळ हा सॉफ्ट पॉवरचा आहे. सॉफ्ट पॉवर म्हणजे कला, संस्कृती, भाषा, क्रीडा आणि वारसा, या सगळ्याची ताकद उभी करायची आणि जगभर महाराष्ट्राची किंवा जगात भारताची ही आपली पॉवर असणार आहे. मग जसं आपण पायाभूत सुविधांचं नियोजन केलं, सिंचनाचं नियोजन केलं, पाणी पुरवठ्याचं नियोजन केलं, परकीय गुंतवणूक वाढावी याचं नियोजन केलं, तसं सॉफ्ट पॉवरचं काय नियोजन आहे आपलं? तेच नियोजन मी आता उरलेल्या भागात सांगणार आहे. आणि म्हणूनच मी मगा म्हटलं तसं मराठी भाषा प्रेमी या माझ्या आवडत्या भूमिकेतून मी आता प्रशासक या भूमिकेत जाऊन पुढे आम्ही काय करणार आहोत हे अगदी थोडक्यात मांडणार आहोत. मग आपण असं म्हटलं की पोथ्या महाराष्ट्रात खूप आहेत. कुठे आहेत? तर त्या घरोघरी विखुरलेल्या आहेत. अनेक घरांच्या देवघरामध्ये जुन्या पोथीची पूजा केली जाते. ते मॅन्युस्क्रिप्ट असणार आहे, हस्तलिखित. कदाचित मराठी भाषेतलं, लिपी कोणती असेल, कारण नाणेगाठचा मराठी शिलालेख हा ब्राह्मी लिपीत आहे. बरं, आपली देवनागरी आली ती कशी आली कल्पना असेल आपल्याला. टेक्नॉलॉजीचा प्रसाद येतो.
आपल्याकडे देवनागरी प्रस्थापित होणं मोडीच्या जागी हा तंत्रज्ञानाचा प्रसाद आहे. इतकी सोपी गोष्ट होती की मुद्रणकला आल्यानंतर खिळे जुळवायला बाळबोध लिपी जेव्हा ती होती, ती सोपी होती मोडीपेक्षा, कारण मोडीमध्ये अक्षरं जोडलेली असतात, ते खिळे जोडता येईनात. आणि म्हणून बाळबोध लिपीत आपण पुस्तकं छापत जाऊ, ती पुस्तकं छापली जायला लागली, त्या बाळबोध लिपीचीच देवनागरी लिपी झाली. मग देवनागरी लिपी हा तंत्रज्ञानाचा प्रसाद आहे. मग आताचा जो तंत्रज्ञानाचा प्रसाद आपल्याला मिळतो आहे आणि मिळणार आहे, मराठीचे अनेक फॉन्ट्स आलेले आहेत, भाषिणीसारखा ॲप आलेला आहे आणि डिजिटल मराठीचं अतिशय गोंडस रूप आता उभं राहत आहे, बिलीव्ह मी. आणि त्याचं कारणही स्पष्ट आणि सोपं आहे. म्हणजे वसुधैव कुटुंबकम याच्याऐवजी सध्याचा नारा काय आहे? वसुधैव मार्केटम. मार्केट महत्वाचं. त्यामुळे या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत यांना 14 कोटीचं मार्केट दिसतंय. आणि 14 कोटी कमी नाही ना, जगातली मोठी भाषा आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्याच कंपन्यांनी, म्हणजे भाषिणीनं केलं ते तर शासकीय म्हणून, सगळ्याच कंपन्यांनी हा प्रयत्न सुरू केला. मराठीमध्ये जास्तीत जास्त फॉन्ट्स येतील, मराठीमध्ये मॅटर येईल. आणि आपल्याला कल्पना येते आता क्राऊड सोर्सिंगने वाढत चाललं आहे. म्हणून मला अनेक ठिकाणी मगा उल्लेख झाला तसा, मी भाषणाला कुठे गेलो की नंतर एक प्रश्न हमखास येतो की आम्ही काय करावं मराठीसाठी आत्ताच्या परिस्थितीत. तर मी असं म्हणतो की तुमच्या मोबाईलवरती जास्तीत जास्त मराठी शब्द टाका. क्राऊड सोर्सिंगला ते आवश्यक आहे. भाषिणी बलिष्ठ व्हावं म्हणून आम्ही आमच्याकडचे 4 लाख शब्द उचलून भाषिणीला देतोय. भाषिणीचा सगळा शब्दसंग्रह एकदम वाढवतोय. म्हणजे क्वालिटी वाढणार आहे भाषेची तिथल्या आपल्या. हे करायला पाहिजे. आता आम्ही टोन्सवरती काम करतोय का? तर आपलं सोलापुरी हेल वेगळं आहे, खानदेशी हेल वेगळा आहे, नागपूरवाले वेगळंच बोलतात. ते बोलणं समजलं पाहिजे ना त्या यंत्राला. त्याला नमुने नको का द्यायला? मग करा, ते टेप करा, रेकॉर्ड करा, ते भाषिणीला द्या सगळे नमुने, म्हणजे भाषिणी ते ओळखेल. ते काम चालू आहे आता. वी विल बी अहेड. कारण हे काम बाकी भारतातल्या कुठल्याच भाषेचं चालू नाही आहे. आपण पुढे आहोत. नेतृत्व महाराष्ट्राने नेतृत्वच करायचं आहे ना, तर ते आपल्याला करावं लागेल. तर ते एक चालू होतं. तर सांगायची गोष्ट अशी की ती लिपी बाळबोध लिपीची देवनागरी झाली. देवनागरी आपण स्वीकारली. वेगळ्या वेगळ्या लिप्यांमध्ये ही मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत. मला अशी माहिती कळली की लीळाचरित्र वेगवेगळ्या 25 लिप्यांमध्ये लिहिलेलं महाराष्ट्रात उपलब्ध आहे. आता सकळ लिपी आपल्याला माहिती असते, किंवा आणखी काही सुंदरी लिपी एक आहे, अशा अनेक. किंवा आपण खरोष्ठीचं नाव ऐकतो, ब्राह्मी लिपीचं नाव ऐकतो, आणि देवनागरी. बाकी आपल्याला काही फारसं माहिती नसतं. सामान्य माणसाला एवढंच माहिती असतं, माझ्या एवढंच. तर मग 25 लिप्या आल्या कुठून? या कोणत्या आहेत? हे महानुभाव्यांचं योगदान आहे. मराठीतलं लीळाचरित 25 लिप्यांमध्ये आहे. त्यातली एक तर अंकलिपी पण आहे. म्हणजे ती पाहिली की नुसते आकडेच दिसतात, 9, 8, 7, 2. वाचा. उलगडल्या नाही आहेत लिप्या अजून. केवढं काम बाकी आहे बघा. लिप्या उलगडणं हे एक मोठं काम बाकी आहे. दुसरं महत्त्वाचं काम असं, घरोघरी पसरलेल्या या ज्या पोथ्या आहेत, काही देवळांमध्ये पण आहेत, काही मठांमध्ये आहेत, काही आश्रमांमध्ये आहेत, काही मोठ्या संस्थांमध्ये आहेत. आपल्याकडे मराठी विषयक किंवा या पोथ्यांचं काम करणाऱ्या 13 मोठ्या संस्था आहेत. त्याही आपण गृहीत धरल्या. माझे सहकारी इथं बसलेले आहेत. मी सांस्कृतिक विभागाचाही सचिव असल्यामुळे त्यामधलं जे पुरावी लेखागार आहे त्यांचं आणि अभिजात मराठीचं हे पहिलं काम, हे दोन्ही एकच आहे. कारण पुरावी लेखागाराकडे 17.5 कोटी कागदपत्र आहेत गेल्या 400 वर्षातली, ऑफिशियल डॉक्युमेंट्स. त्यात हँडरिटन खूप आहे. त्याचा अभ्यास करणं बाकी आहे अजून. त्याच्यातून कळेल ट्रान्सफर ऑफ पॉवर नक्की झाली कशी, घडलं काय, हे कळण्यासाठी अभ्यास करावा लागेल ना. तर अशी सगळी कागदपत्र, पोथ्या या लोकेट करायच्या, त्यांचं इंडेक्सिंग करायचं, हे पहिलं काम. त्या एकदा आयडेंटिफाय झाल्या की त्यांचं कॉन्झर्वेशन करावं लागेल. कॉन्झर्वेशन म्हणजे आणखी अवघड.
कारण प्रत्येकाचा कागद वेगळा, त्या कागदाच्या प्रकारावर त्याच्या केमिकल कंपोजिशनवरती कॉन्झर्वेशनचं टेक्निक कोणतं वापरायचं हे अवलंबून. म्हणजे दासोपंतांची पासोडी जर आपल्याला प्रिझर्व करायची आहे तर कापड कॉन्झर्व करायचं आहे. म्हणजे ते मटेरियल बघून आपल्याला ठरवावं लागेल. तो दुसरा टप्पा. आमचा एक अंदाज असा आहे की महाराष्ट्रावर 1,00,000भर पोथ्या असतील ज्या आपल्याला लिस्ट करावी लागेल आणि नंतर कॉन्झर्वेशन करावं लागेल. तर कॉन्झर्वेशनला येणार पंचायत, देणार कोण तुम्हाला हातात पोथ्या? मराठी माणूस आहे, ऐकणार आहे थोडी. त्याच्यावर काहीतरी आयडिया करावी लागेल. आम्ही आता ती पण करतोय, आमच्या DPR मध्ये लिहिली आहे आम्ही काय आयडिया करतोय तर आम्ही त्याच्याकडे जाऊन कॉन्झर्व करू. तुझीच मालकी, तुझंच पोझिशन इथेच राहू दे, फक्त आम्हाला कॉन्झर्व करू दे बाबा. पण आता 28,000 ग्रामपंचायती, 42,000 खेडी आणि 1,00,000 पोथ्या, मॅनपॉवर कुठे आहे तुमच्याकडे? गव्हर्नमेंट आहोत आम्ही, गव्हर्नमेंटला काही अशक्य नसतं. अगदी सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल असतो. आम्हाला त्याच्यावरती पुन्हा मराठी भाषा विभागानेच उत्तर दिलं. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रत्येक कार्यालयात मराठी भाषा अधिकारी असावा. आता त्याचा अर्थ विभागाने असा लावला की जिथे ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर आहे ते कार्यालय. आता असं झालं तर महाराष्ट्रामध्ये 50-60 हजार कार्यालये असतील. आमची भूक तेवढ्याने भागत नाही. आम्ही असं म्हटलं की जिथे लोकांचा संबंध येतो ते कार्यालय. मग 15,000 तर तलाठीच आहेत, 28,000 तर ग्रामसेवकच आहेत. सगळी ऑफिसेस धरली तर 2-2.5 लाख कार्यालय आहेत. म्हणजे 2-2.5 लाखांची सेना उपलब्ध आहे खेड्यापाड्यात आहे. त्यांना सांगायचं तुमच्या ज्युरिस्डिक्शन मधला पोथीवाला शोधा, त्याच्याकडे जा. मग तो लोकल आहे, तो त्याच्या भाषेत बोलेल, त्याला कन्व्हिन्स करेल. या सेनेला आता तयार करायचं काम आमचं सुरू झालं आहे. मग त्यांचं ट्रेनिंग आहे, ओरिएंटेशन आहे. त्यांना हे एक्स्ट्रा काम वाटायला नको. तर ती पण आव्हानं काही आहेत, पण आम्ही ते सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो प्रतिसाद आहे, चांगला प्रतिसाद आहे. लोकांना करायचंय हो, लोकांना करायचंय. तर हे अवाढव्य काम आम्ही हाती घेणार. तसंच आमचं जे अभिलेखागार आहे त्यातले जे 17.5 कोटी कागद आहेत, आता जर आमच्या स्पीडने गेलो किंवा तसा शब्द वापरू नये पण नियमानुसार सरकारी स्पीडने जर गेलो तर साधारण 10 वर्ष कमीत कमी लागतील, खूप फास्ट काम केलं तर. आमचं समाधान नाही त्याच्यात. आम्ही असं नियोजन करतोय की 1 वर्षात संपायचं. कसं काय संपवणार? काही नाही, गणित शिकलोय आपण इयत्ता 3री मध्ये. काळ काम वेग, माणसं वाढवायची, जागा पुरवायची, बसवायचं. इथे खरा मुद्दा आला. आता माणसं कुठून आणणार? माणसं कोण मिळणार तुम्हाला? कॉन्झर्वेटर्स लागणार, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या भाषेचे रीडर्स लागणार, अनेक लोक लागणार आहेत. ती आणणार कुठून? म्हणून त्याचे ट्रेनिंग कोर्सेस आम्ही प्लॅन केले आणि त्या ट्रेनिंग कोर्समधनं ट्रेंड झालेली मॅन पॉवर आम्ही याच्यासाठी वापरणार. आता मुद्दा असा की कशासाठी तुमच्यासाठी काम करायचं आहे? तर मग पैसा द्यावा लागेल. तर मग पैसा देऊ. तो जर कमी असला तर बाहेरची नोकरी सोडून कशासाठी येऊ? तर बाहेरच्यापेक्षा जास्त पैसा देऊ. कुठून देऊ? त्याचे मार्ग खूप आहेत. महाराष्ट्र एक श्रीमंत राज्य आहे. आपल्या राज्यातले मराठी उद्योजक आहेत ना, त्यांना मराठीसाठी CSR मागितला तर तो मिळेल. आणि केंद्र शासन अभिजातमध्ये देईल ते बोनस आहे हो. आम्ही सक्षम आहोत, त्यामुळे आपण हे करू. तसे वेगळे वेगळे ट्रेनिंग प्रोग्रॅम्स प्लॅन केले. याच्यातून आणखी एक आयडिया लक्षात आली. मग आम्ही रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी मराठी हा मुद्दाच हाती घेतला. गेल्या वर्षी 36 जिल्ह्यांमध्ये या विषयावरती तरुणांशी बोललो. आम्हाला 146 उद्योग असे सापडले स्वयंरोजगार किंवा रोजगाराचे की जे मराठीच्या प्रभुत्वाशी संबंधित आहेत. आणि त्यामध्ये यशस्वी झालेले उद्योजक पण सापडले. त्यातला काहींचा टर्नओव्हर 500 कोटीच्या वरती आहे. आम्ही त्यांच्या मुलाखती घेऊन लोकांना रोल मॉडेल म्हणून दाखवायला लागलो आता. मग
मी जे म्हणतोय की ही ट्रेंड मॅन पॉवर, म्हणजे BA MA मराठी झालेली मुलं, त्यांना हे ट्रेनिंग दिलं आणि शासनाच्याच या कामाला वापरलं, तर मराठी भाषेसाठी म्हणून शासनाकडूनच या मुलांना गॅरंटीड रोजगार उपलब्ध होतो आहे. आणि ही वस्तुस्थिती पुढच्या वर्षभरात अस्तित्वात येईल अशी सूचिन्ह मला दिसत आहेत. म्हणजे आयडेंटिफिकेशन झालं, कॉन्झर्वेशनही झालं. आता मुद्दा राहिला तो संशोधनाचा. विद्यापीठाच्या लोकांशी संपर्क साधणं, त्यांना काही पटवून देणं हे किती अवघड आहे हे तुम्ही मला विचारा. पण आपली विद्यापीठं चांगली आहेत. आणि केवळ आपली म्हणजे महाराष्ट्रातलीच नाही, देशभरातल्या काही विद्यापीठांनी फार चांगला सपोर्ट दिला. आत्ताचं गेल्या आठवड्यातलं उदाहरण सांगतो. राजस्थानला गेलो होतो जयपूर लिटरेचर फेस्टिवलला. राज्यपाल मराठी आहेत तिथे. त्यांना जाऊन भेटलो, तुम्ही कुलपती आहात, तुमच्या राजस्थानामध्ये 32 विद्यापीठं आहेत, तुम्ही कुलपती आहात, या 32 ठिकाणी मराठी अध्यासनं सुरू करायचा आदेश काढा. काढतो म्हटले. सांगायचं असं की आपण एक पाऊल टाकलं पाहिजे. लोक येतात, लोक निश्चितपणे येतात. त्यामुळे संशोधनामध्ये सुद्धा मग आम्ही म्हटलं तसं 1500 वर्षाचा जो कालावधी थोडासा दुर्लक्षित राहिलेला, सुटलेला आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. म्हणून मग त्याची काही यादी बनवता येईल का, काय विषय असावेत. आम्ही आता त्या लोकांच्या शोधात, आम्हाला यादी बनवून द्या. आणि यादी किती विषयांची पाहिजे, काय 1, 2, 10, 15, 100 याने काय होणार आहे. मला एक 10,000 25,000 विषयांची यादी द्या. 1500 वर्षातल्या मराठीचा शोध घ्यायचा आहे ना. मग त्याच्यासाठी काही योजना आपल्याला बनवता येईल. त्यानंतरचा मुद्दा येतो तो प्रकाशन आणि अनुवाद. त्याच्यासाठी आम्ही अनुवाद अकॅडमी ही एक स्वायत्त संस्थाच स्थापन करतो आहोत. त्याच्यामध्ये अर्थातच अभिजात मराठीमधलं समकालीन मराठीमध्ये आणणं, अभिजात मराठीमधलं इतर परकीय भाषांमध्ये भारतातल्या भारताबाहेरच्या तिथे नेणं, इतर भाषांमधलं चांगलं साहित्य हे मराठीत आणणं. आता या अनुवादाची आता गंमत अशी झाली आहे की टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस प्रगल्भ होते आहे. दिस इज गुड थिंग. म्हणजे असं की आपल्याला आता पूर्वी काय एखाद्या प्रायव्हेट ट्रान्सलेशन मशीनने आलेला अनुवाद खूप दुरुस्त्या कराव्या लागायच्या. आता थोड्या कमी कराव्या लागतात. उद्या आणखी कमी होतील, 8 दिवसांनी आणखी कमी होतील. एखाद्या वर्षात अशी परिस्थिती येईल की काही दुरुस्त्याच नाही कराव्या लागत. किंवा भाषिणीसारख्या अनेक फॅसिलिटीज अनेक ॲप्सवरती आता मिळत आहेत. त्यामुळे भाषा येत नाही हा मुद्दाच राहणार नाही आहे. कसा राहील मुद्दा. म्हणजे मी समजा दवाखान्यात गेलो केरळमधल्या आणि त्या नर्सला असं म्हटलं की मला सर्दी खोकला झाला आहे, मला इंजेक्शन दे. हे मी मराठीतून बोललो, तिला कळणार आहे का, नाही कळणार. पण मी ते ॲप बरोबर घेऊन गेलो, मी मराठीतनं बोललो, तिला मल्याळममधनं ऐकू येईल. हा काळ जवळ आहे, समोर आहे, सुरू झालं आहे ऑलरेडी. भाषेचे बॅरियर्स कमी होत आहेत. मग ट्रान्सलेशनला याचा उपयोग कसा होईल. तर इथे मला एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. मशीन ट्रान्सलेशनपेक्षा आपल्याला कल्पना आहे, स्पेल चेक किंवा इंग्रजीसारखे शब्दांचे पर्याय जर समोर आले तर आपल्याला आनंद होतो की नाही. किंवा आपण म्हणतो की नाही, इंग्रजीमध्ये कसं एक शब्द टाईप केला की पुढे आणखी शब्द येतो की तुम्ही आता हा टाईप करा, आणि 90% वेळा तोच पाहिजे असतो आपल्याला, आपण तोच करतो. ही फॅसिलिटी आहे नाही का. मराठीत ही नाही फॅसिलिटी, मराठी मागं आहे. मुद्दा असा की मराठीची शब्दसंपदा खरंच एवढी श्रीमंत आहे की जर ठराविक प्रकारचे शब्दच तिथे पुन्हा पुन्हा येत गेले तर समानार्थी इतर शब्द मागे पडतील. म्हणून मी जे प्रत्येक भाषणात सांगतो की मराठीसाठी काय करावं याचं सोपं उत्तर आहे, जास्तीत जास्त मराठी शब्द वेगळे वेगळे तुमच्या मोबाईलमध्ये टाईप करत जा, बस. उपकार होतील. कारण क्राऊड सोर्सिंगनेच गोष्टी होणार आहे. मराठीबद्दल मला नेहमी असं वाटतं, आणि माझ्या एका आवडत्या कवीच्या शब्दात सांगायचं तर, भाषेचं कसं असतं माहिती आहे का, भाषा म्हणून तिला स्वतःचं काही नसतं. तो कवी असं म्हणतो
शब्दांना नसते दुःख, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. आपलं ओझ या भाषेने इतकी वर्ष, हजारो वर्ष वाहिलेलं आहे. आपण देणं लागतो. भाषेप्रती आपलं देणं आहे. आणि हे देणं देण्याचा एक सोपा सुंदर मार्ग मी आत्ताच तुम्हाला सांगितलेला आहे. तोही इतरांना सांगावा लागेल. आणि मला काय वाटतं माहिती का, की एकीकडे आपण असं म्हणतोय की भाषांतराचे बॅरियर्स तुटणार आहेत, भाषेचे बॅरियर्स सुटणार आहेत. मग भाषा जगवण्यासाठी नक्की काय करावं लागणार आहे? तर याचं उत्तर मला केशवसुतांकडे सापडलं. केशवसूत काय म्हणतात? नव्या मनुतील नव्या युगाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. काय हिंमत आहे, मराठी हिंमत आहे. खादाड असे माझी भूक, चतकोराने तिला न सुख, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला असं आहे. आपल्या मराठी भाषेला आपल्याला कुंपण पडू नये म्हणून आपण प्रयत्न करण्याची गरज आहे, आणि तो आपला स्वभाव आहे. माझ्या भाषणाच्या या अंतिम टप्प्यामध्ये खरं म्हणजे अजून खूप काही बोलण्याजोगं आहे, पण मला वाटतं किती 1 तास झाला असेल ना. पुढच्या काही मिनिटांमध्ये मी संपवतो. पण सारांश रूपाने जर सांगायचं, खरं तर ते सारांश रूपाने सांगितल्यावर त्यातल्या एकेका शब्दावर बोलावं लागणार आहे, पण आता तेवढं बोलू नये. ते सांगून मग मी थांबतो. मला असं वाटतं बरं का, की इतिहासातली नेणीव, इतिहास आपल्या सगळ्यांच्या नेणीवेत आहे. भाषेचा इतिहास आपल्या नेणीवेत आहे. म्हणजे गाथा सप्तशती आम्हाला माहिती नसेल, वररुची आम्हाला माहिती नसेल, पण ते आपल्यात आहे ना, कुठेतरी नेणीवेत आहे. तर नेणीवेतला हा जो इतिहास आहे, ती नेणीव, वर्तमानाची जाणीव या दोन्हीच्या मिलाफातून आपल्याला भविष्यातली शहाणीव निर्माण करायची आहे. आणि उद्दिष्ट काय? तर उद्दिष्ट म्हणजे इंद्रायणी काठी देवाच्या आळंदीत ज्ञानियांचा राजा जी राणीव भोगतोय ना, तशी समाजाने भोगावी, हे उद्दिष्ट आहे. दुसरं थोडंसं आणखी स्पष्टपणे बोलायचं तर, आणि आजच्या काळात उतरून बोलायचं तर, किंवा अलंकारिकतेचा सोस टाळून बोलायचंच तर, दुसरा सारांश मला असा सांगावासा वाटेल की आत्मघाती संकुचित अस्मिता आणि अर्थशरण जागतिकता या दोन्हीतून मार्ग काढत आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्या भाषेला टिकवायचं आहे, मोठं करायचं आहे. आणि त्यामधला सर्वात मोठे जे 2 धोके आहेत त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे. ते धोके म्हणजे सपाटीकरण आणि सुमारीकरण. म्हणजे मराठी राजभाषा अधिनियम अंमलबजावणी करताना मराठी भाषा विभागाने हे लक्षात ठेवायचं आहे की राजभाषेच्या दडपणाखाली बोली भाषा दबू नयेत. कारण त्या बोली भाषातूनच आम्ही आलेलो आहोत. भवाळकर मॅडम म्हणतात त्याप्रमाणे ही सगळी जर उसनवारी आहे तर ते मूळ विसरता कामा नये. आणि म्हणून आमच्या भाषा संचालनालयाने 216 बोलीभाषा आहेत मराठीच्या. फार संपन्न भाषा आहे. 216 बोलीभाषा असलेली भाषा दुसरी दाखवा मला. 216 बोलीभाषा आहेत. त्या प्रत्येक भाषेचं व्याकरण तयार करणे, प्रत्येक भाषेचा शब्दकोश तयार करणे, त्या भाषेतली जी मौखिक लोकगीतं असतील, इतर काही साहित्य असेल त्याचं डॉक्युमेंटेशन करणे, हा प्रयोग आम्ही हाती घेतला आहे. त्यापैकी माडी या भाषेचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. प्रचंड काम आहे. आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. आणि मला तर कधी कधी असं वाटतं की हा सगळा प्रवास जो आहे ना पुढचा, भविष्य कुणाला कळलं आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी वाटलं नव्हतं 10 वर्षांनी काळ असा असेल. 25 वर्षापूर्वी तर अंदाजच नव्हता.
आता तर उद्याचं नक्की सांगता येत नाही. हा सगळा अज्ञाताचा प्रवास आहे. आपण सगळे जे मराठी भाषिक आहोत, आपण एकमेकांचा हात धरून हा अज्ञाताचा प्रवास मोठ्या हिमतीनं करूयात. कारण कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे, ते आपण आहोत. हा करताना आपल्याला वेध घ्यावा लागणार आहे अज्ञाताचा. आणि म्हणून या विषयावरती मी गेल्याच महिन्यात केलेली एक छोटीशी कविता ऐकवतो आणि थांबतो. कवितेचं नाव आहे अज्ञाताला कवेत घ्यावे. नाव बायलिंग्युअल आहे. अज्ञाताला कवेत घ्यावे, द क्वेस्ट असं नाव आहे. ज्ञात वाटेच्या वळणावरती, ज्ञात वाटेच्या वळणावरती पाऊल थोडे तिरके जावे, अज्ञाताला कवेत घ्यावे. झाडामधल्या ऊर्ध्व मुळाच्या, झाडामधल्या ऊर्ध्व मुळाच्या पारंब्यांचे झोके घ्यावे, अज्ञाताला कवेत घ्यावे. चंद्रावरचे कान सशाचे, चंद्रावरचे कान सशाचे पाठी जाऊन कधी उपटावे, अज्ञाताला कवेत घ्यावे. कृष्णविवरी घुसळणीच्या, ब्लॅक होल, कृष्णविवरी घुसळणीच्या ताकामधले लोणी व्हावे, कृष्णविवरी घुसळणीच्या ताकामधले लोणी व्हावे, अज्ञाताला कवेत घ्यावे. मुंगी पाऊली धूळ होऊनी, मुंगी पाऊली धूळ होऊनी वादळ वेडे अनुभवावे, मुंगी पाऊली धूळ होऊनी वादळ वेडे अनुभवावे, अज्ञाताला कवेत घ्यावे. कवच फोडण्या अंड्यामधला, कवच फोडण्या अंड्यामधल्या बाळ पक्ष्याची चोचही व्हावे, कवच फोडण्या अंड्यामधल्या बाळ पक्ष्याची चोचही व्हावे, अज्ञाताला कवेत घ्यावे. वामन पाऊल डोई घेण्या, वामन पाऊल डोई घेण्या बळीराजाचे जिणे जगावे, वामन पाऊल डोई घेण्या बळीराजाचे जिणे जगावे, अज्ञाताला कवेत घ्यावे. स्वरतारेच्या झंकाराचा दाह कळण्या वादकाचे बोट व्हावे, स्वरतारेच्या झंकाराचा दाह कळण्या वादकाचे बोट व्हावे, अज्ञाताला कवेत घ्यावे. चौकटीचे दुःख जाणण्या, चौकटीचे दुःख जाणण्या कधी मनाला मनी चिणावे, अज्ञाताला कवेत घ्यावे. आणि शेवटची ओळ जी भाषेला लागू आहे. शब्दार्थाचा काटा सलण्या, शब्दार्थाचा काटा सलण्या कायमचे मग अनवाणी व्हावे, अज्ञाताला कवेत घ्यावे. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद सर. अभिजात मराठी भाषा म्हटल्यानंतर अनेक ज्यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यावेळी आपण समाज माध्यमांवर असेल किंवा अनेक ठिकाणी अतिशय अभिमानाने पोस्ट शेअर केल्या, स्टेटस शेअर केले, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी वगैरे गाणी देखील त्याच्यासोबत जोडली, अनेक कार्यक्रम झाले. आणि सर आपण आता जो या भाषेचा वेध घेतला, इतिहास, वर्तमान आणि भविष्य, निश्चितच हा एक वेगळा दृष्टिकोन आम्हाला सर्वांना मिळाला. आणि नक्कीच मला खात्री वाटते की इथे उपस्थित असणारे आणि आपल्याला ऑनलाईन स्वरूपात ऐकणारे जगभरातले रसिक किंवा श्रोते आपल्या या प्रयत्नांना नक्की पाठबळ देतील आणि आपण नक्की यशस्वी होऊ. एक सरांचं हे भाषण ऐकताना नक्कीच असं जाणवलं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, कदाचित मराठी भाषेनेच अभिजाततेची व्याख्याच केली. आणि असे अनेक पैलू, अनेक ढंग, कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा, भाव, स्वभाव, नाद, संगीत, कितीतरी मराठी भाषेचे उत्तम चेहरे आहेत. आणि अशा विषयावरचं आपण आता व्याख्यान ऐकलं. वळूयात प्रश्नोत्तरांकडे.
नमस्कार, जय भीम सर. राम राम इतकं जय भीम पण गोड वाटतं मला. त्याच्यामुळे जय भीम आणि राम राम दोन्ही. एकतर खूप उत्तम भाषण झालं. काही पुस्तकं संग्रही असावीत असं वाटतं. तसं हे व्याख्यान संग्रही ठेवावं इतकं सुंदर झालं. त्याच्याबद्दल आभार, अभिनंदन. काही गोष्टी मी मराठी शाळांची सदिच्छा दूत म्हणून काम करते. त्याच्यामुळे मला असं झालं होतं, माझ्यासारख्या कार्यकर्तीला जी गेली काही 12-13 वर्ष या क्षेत्रात काम करते, मराठी शाळेत आपल्या मुलांना धाडलेली मी एक पालकही आहे. त्याच्यामुळे पुरातत्व वस्तुसंग्रहालयात मला लवकरच जागाही मिळू शकते. तर हो, फार छान, खूप चांगलं वाटतंय सर. कारण उदाहरणं द्यायला अशी आम्ही सतत शोधत असतो. त्याच्यामुळे फार चांगलं वाटलं असं ऐकल्यानंतर. माझा हाच प्रश्न होता की आपल्याकडे मी एका शासकीय अधिकाऱ्याची मुलगी आहे आणि एका शासकीय अधिकाऱ्याची बहीण आहे. त्याच्यामुळे हा नेहमीचा अनुभव राहिलेला आहे की ज्याला ज्या विषयातलं कळतं आणि रस आहे त्या माणसाला तशा पद्धतीची पोस्ट मिळत नाही. त्याच्यामुळे शासनाचे खूप आभार की ज्या माणसाला ह्याच्यातलं गम्य आहे, संस्कृतीशी भाषेशी ज्याचं काही घेणं देणं आहे, तशा माणसाचं कास्टिंग इथे झालेलं आहे. त्याच्याबद्दल शासनाचं खूप अभिनंदन. कारण तुम्ही खरं तर रेव्हेन्यूमध्ये असायला पाहिजे किंवा तुम्ही आस्थापनेत असायला पाहिजे किंवा इतर कुठल्या तरी ठिकाणी असलं पाहिजे, पण तुम्ही इथे आहात ते आमचं भाग्य आहे. माझा प्रश्न असा आहे सर की आपण नेहमी जेव्हा भाषेबद्दल बोलतो तेव्हा आपण असं म्हणतो की संस्कृतीची वाहक म्हणजे भाषा असते आणि भाषेचा कणा हा त्या माध्यमातल्या शाळा ह्या असतात. असं आहे की सांस्कृतिक खातं एक असतं, भाषा विभाग एक असतो आणि शिक्षण खातं एक वेगळं असतं. ह्यांच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा समन्वय आपल्याला साधता येईल की जेणेकरून आज महाराष्ट्रामध्ये ज्या 18,000 शाळा बंद होत आहेत मराठी भाषेतल्या, कारण काय आहे, मला फार खेदानी असं म्हणावंसं वाटतं की मराठीची दुकानं मांडून जे बसलेले लोक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये माझे कलाकारही आले, साहित्यिकही आले, नेतेही आले, पण त्यांची कुणाचीच मुलं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जात नाहीत. कारण मराठीबद्दल आपल्याला खूप अभिमान आहे, मराठीबद्दल आपल्याला खूप प्रेम आहे, पण मराठीबद्दल आपल्या मनामध्ये विश्वास नाही, म्हणून आपण कदाचित त्या माध्यमामध्ये आपण मुलांना पाठवत नाही. तर अशा पद्धतीचे काही प्रयत्न होण्याची संभावना आहे का, शक्यता आहे का? धन्यवाद सर. फारच चांगला प्रश्न आहे आणि अपेक्षित पण होता आणि तो तुम्हीच उपस्थित केला, हे पण छान झालं. माझ्या मूळ भाषणात मी त्याच्याबद्दल काही टिप्पणी केली नाही, कारण प्रश्नोत्तरात तो येणार याची मला कल्पना होती. मग म्हटलं तसं खरोखरच माझी मुलगी पहिलीपासून मराठी माध्यमात 12वी शिकली. अगदी म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या बालवाडीतच ती गेलेली आहे, खाजगी शाळेतही नाही गेली कुठल्या. आणि आज रोजी ती एक जागतिक दर्जाची ॲस्ट्रॉनॉमीच्या संदर्भात काम करणारी सायन्स पॉप्युलायझर म्हणून तिचं काम चालू आहे. आणि जवळपास 120 देशांमध्ये तिचे 15,000 स्टुडंट्स आज रोजी आहेत आणि मराठी मीडियममध्ये शिकलेली मुलगी आहे. तर त्याच्यामुळेही खरं माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. जरूर जरूर करा. दुसरा जो मुद्दा आहे आपला, ही गोष्ट खरी आहे की शासनाच्या एकूण सगळ्या मांडणीमध्ये मराठी भाषा विभाग वेगळा, सांस्कृतिक विभाग वेगळा आणि शालेय शिक्षण विभाग वेगळा. आणि वेगळा म्हणजे आमच्याकडे हद्दीचे वाद पण बऱ्याचदा असतात आणि ते आमचे बरेच सहकारी इथं बसलेले आहेत. त्यामुळे अमुक एक LAQ हा कसा आमच्याशी संबंधित नाही हे दाखवण्याची आमची फार कॉम्पिटिशन चालते आणि एक रोजच्या कामाचा भाग म्हणून आम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये भागसुद्धा घेतो. तर सांगायचा मुद्दा असा की या तिन्हीचा एक समन्वय तर शासनाने साधलेलाच आहे. दोन्ही विभाग माझ्याकडे दिलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही विभागांच्या कामकाजामध्ये आता फारच जरा जास्तच समन्वय व्हायला लागलेला आहे आणि म्हणूनच सांस्कृतिक कार्य विभागाच्या व्याख्यानमालेत मराठी भाषा हा विषय आला किंवा पुराभिलेखाचं जे आता काम चालू होणार आहे त्यात आम्ही एकात एक मराठी भाषेचंही काम करून घेणार आहोत. तर तिसरा मुद्दा राहतो तो शालेय शिक्षणचा. त्याचं डायनॅमिक्स खूप वेगळं आहे, त्याच्यामधले मुद्दे वेगळे आहेत आणि मला अजून त्या विभागात काम करण्याचा अनुभव नाही. पण
मराठी भाषा विभागाने एक अधिनियम काढला. तो म्हणजे 1ली ते 10वी साठी मराठीमधनं शिक्षण कंपल्सरी आणि तो लागूसुद्धा झाला. आता ते 12वी पर्यंत करावं म्हणून त्याचा प्रस्ताव आम्ही पाठवतो आहोत. ते त्यांच्याकडूनच होईल, शिक्षण विभागाकडून. मराठी शाळा बंद पडणे हा काही केवळ शासनाचा प्रश्न आहे असं मला वाटत नाही. हा समाजाचा प्रश्न आहे. अ, तुम्हाला तुम्हाला म्हणजे या क्षेत्रात काम करणाऱ्या ॲक्टिव्हिस्टना कित्येकदा असं वाटतं, की शासनाला जागं करण्याची गरज आहे. तर त्याची गरज काही प्रमाणात असते सुद्धा, मी नाकारत नाही. पण मला असं वाटतं, की समाजाला जागं करण्याची जास्त गरज आहे. त्याचं उदाहरण सांगतो. जपानमध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी मी गेलो होतो. तिथे जवळपास 7,000-8,000 मराठी कुटुंब आहेत. आणि तिथे आम्ही असं म्हटलं, की मराठीशी संबंध यावा म्हणून दर 15 दिवसांनी 1-2 तास मराठीत बोलण्याची व्ही-सी आम्ही इथनं काही एक्सपर्ट्स तुम्हाला देतो, म्हणजे त्या मुलांना ती सवय राहील. कारण त्यांना मराठी बोलायलाच मिळत नाहीये जास्त. तिथे सर्वात मोठा प्रॉब्लेम कोणता आला माहिती आहे? पालक मुलांना पाठवेनात. तर मला काय वाटतं आहे, की केवळ म्हणजे शासनाने समाजावर किंवा पालकांवर दोष द्यायचा, ॲक्टिव्हिस्टनी शासनावर किंवा शालेय शिक्षण विभागावर दोष द्यायचा. तर आपण एकत्रितरित्या काही गोष्टी करायला पाहिजेत, जे शक्य आहे. जे शक्य आहे. म्हणजे राजकारणामध्ये अतिशय पॉप्युलर असलेली जी टर्म आहे ना, किमान समान कार्यक्रम, तो आपण आखूयात. आणि मग ॲक्टिव्हिस्ट, शालेय शिक्षण विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, मराठी भाषा विभाग एकत्रितपणे पालकांनी मुलांना मराठी शाळेत पाठवावं म्हणून कन्व्हिन्स करण्यासाठीची मोहीम राबवूयात. अ, सर, माझा प्रश्न आहे, मराठी भाषिकांची संख्या ही तेलुगू भाषिक आणि तमिळ भाषिकांपेक्षाही जास्त आहे. तरी मराठी चित्रपट जी फिल्म इंडस्ट्री आहे, ती तमिळ, तेलुगू किंवा कन्नड, मल्याळमपेक्षा कमकुवत आहे. याची कारणं काय असू शकतात? मी सांस्कृतिक कार्य विभागाचाही सचिव असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देतो. कारण फिल्म सिटीचं कामकाज आम्हीच बघतो. मराठी भाषेतल्या फिल्म्सची आपलं म्हणणं खरं आहे 200 कोटीच्या आसपास वार्षिक उलाढाल सरासरी आहे. आणि त्या मानाने आपण ज्याचा उल्लेख केला तिथे उलाढाल जास्त आहे. काही कलाकार मला इथं बसलेले दिसतायत, त्यांनाही आश्चर्य वाटेल. पण मराठीच्या नाट्यसृष्टीची वार्षिक उलाढाल ही फिल्म इंडस्ट्रीपेक्षा जास्त आहे मराठीपेक्षा. आता याची कारणं म्हणाल तर खूप आहेत. सगळ्यांचा आता इथं उल्लेख करता येणार नाही. पण मला एक असं वाटतं बरं का, ज्याच्यावर आम्ही आता उपाययोजना करतोय, तो म्हणजे लो बजेट मराठी सिनेमा हा खेड्यापाड्यापर्यंत जर पोहोचवू शकलो आणि एखाद्या ज्याला सिनेमा आवडतो त्याला पॉपकॉर्नचा महागा मोलाचा पुडा न घेता, एसी नसला तरी, टोचणारं बाकडं असलं तरी सिनेमा पाहण्याचा आनंद मागच्या पिढ्यांमध्ये जो घेतलाय आपण, तो पुन्हा देता येतो का? ह्याच्यासाठी आपल्याला अल्टरनेटिव्ह डिस्ट्रिब्युशन सिस्टीम फॉर लो बजेट मराठी सिनेमा असं काहीतरी करावं लागेल. त्याचा एक आराखडा आम्ही तयार केलेला आहे. अर्थातच त्याच्यामध्ये अनेक अडथळे आहेत, काही लॉबीज आहेत. त्या कशा निस्तरायच्या हेही गव्हर्नमेंटला माहिती आहे. मला असं वाटतं पुढच्या एक 6 महिन्यामध्ये अशा प्रकारे काहीतरी ब्रेकथ्रू येईल आणि त्याच्यामुळे काय होईल, की डिमांड आणि सप्लाय यांची भेट होईल. म्हणजे सिनेमे चालत नाहीत म्हणून, म्हणजे प्रॉफिटेबल बिझनेस नाही म्हणून जास्त लोकं उतरत नाही. ज्यांना बघायचे आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही. तर प्रॉब्लेम आहे तो इतरही अनेक कारणं आहेत. मी सगळ्याबद्दल बोलत नाही आत्ता. पण हे मला प्रमुख कारण वाटतं आणि त्याच्यावर आम्ही काम करतोय. आपल्याही काही सूचना असतील तर आपण जरूर फिल्म सिटीला पाठवा. तिथे आम्ही ते एकत्र काम करू. नमस्कार सर. काही दिवसांपूर्वी साताऱ्याला 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. तर तिथे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष जे आहेत प्राध्यापक मिलिंद जोशी, ते असं म्हणाले की अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मात्र केंद्राकडनं ₹1 सुद्धा आलेला नाहीये. तर त्यावर आपण जरा प्रकाश टाकावा. मला वाटतं माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी याचं उत्तर पण दिलं आणि खुद्द जोशी सरांना पण मी हे उत्तर दिलेलं आहे. तरी ते पुन्हा जाहीरपणे का बोलले मला माहीत नाही.
तर अभिजात भाषांसंदर्भातली केंद्र शासनाची जी योजना आहे, त्या योजनेमध्ये 11 भाषांचा समावेश आहे, त्यातली आता मराठी भाषा आहे. त्या योजनेचे काय नियम आहेत? तर पहिली गोष्ट सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केलं जातं केंद्र शासनामार्फत. 11 भाषांपैकी ज्या जुन्या 6 भाषा आहेत, त्यांच्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात आलेलं आहे. तमिळचं सेंटर ऑफ एक्सलन्स हे ती योजना येण्याच्या आधीपासून अस्तित्वात असल्यामुळे ते तमिळनाडूत आहे. पण बाकी 5 भाषांचं सेंटर ऑफ एक्सलन्स हे म्हैसूरमध्ये आहे. दिस इज पॉइंट नंबर 1. मराठीबरोबर ज्या 5 भाषांना एकूण आपल्याला मिळाला, त्यातल्या कुठल्याही भाषेच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचा प्रस्ताव अजून तयार झालेला नाही. केंद्र शासनाकडे जाण्याची गोष्ट दूर. त्याच्यामध्ये पहिला क्रमांक मराठीचाच आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये आपला प्रस्ताव केंद्र शासनाला सादर झालेला आहे. छाननीचे काही टप्पे आपले पार पडलेले आहेत. जेव्हा सेंटर ऑफ एक्सलन्सचं नोटिफिकेशन केंद्र शासन काढेल, त्यानंतर त्या सेंटरच्या मार्फतच तुमचे प्रस्ताव शासनाकडे जावे लागतात. हे प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यावर मग ते त्याचा निधी मंजूर करतील आणि देतील. मराठीबरोबरच्या ज्या 4 भाषा आहेत, त्यांचा अजून प्रस्तावच जायचा आहे. आपण प्रस्ताव पाठवलेला आहे आणि मग आम्ही बोललो तसं आम्ही DPR तयार करण्याची कार्यवाही 6 महिन्यापूर्वीच सुरू केली, जी नॉर्मली सेंटर ऑफ एक्सलन्सचं नोटिफिकेशन निघाल्यावर सुरू केली जाते. मग त्याला पुढे काही एखादा वर्ष 2 वर्ष असे लागतात. आपण तो वेळ वाचवलेला आहे. मग सेंटर ऑफ एक्सलन्सची नोटिफिकेशन नंतर DPR सबमिट होईल. छाननी होऊन मग त्याचे सेंटरचे पैसे येतील. ही प्रोसेस लक्षात का घेतली पाहिजे? आधीचे जे 6 भाषा आहेत, त्यांना अभिजात दर्जा मिळाल्यानंतर सरासरी 3 ते 4 वर्षांनी निधी मिळालेला आहे. आपण पुढे आहोत. पुढील प्रश्नाकडे. नमस्कार. मी विश्वास कुलकर्णी. भाभा ॲटॉमिक सेंटरमधनं मी निवृत्त झालो आहे आणि आपण जो एक मुद्दा मांडला आत्ता कॉन्झर्वेशनचा, या संदर्भामध्ये एक फक्त माझ्या मनात आलेला विषय मांडतो आणि आपल्याला ते शक्य आहे का, असा एक बाबत प्रश्न ठेवतो फक्त. थोडक्यात असं झालं की माझ्याकडे काही पंडित पन्नालाल घोष यांचे काही कलेक्शन्स आहेत. त्याच्यात त्यांची एक सूरपेटी पण आहे आणि काही मागच्या वर्षी त्याला पोरकिडे लागले. आता काय करावं मला कळेना. हेरिटेज आयटम आहे, नॅशनल हेरिटेज आहे. तर त्याला काय करावं मला कळेना. त्याला फ्युमिगेशन करता येईना, त्याला केमिकल ट्रीटमेंट सुताराला दाखवलं, म्हटलं उघडलं तर उघडलं, परत बंद नाही करता येणार. मग काय करावं? माझ्या डोक्यात एक संकल्पना आली. मी आमच्या वाशीच्या बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नॉलॉजीच्या तिथे मी वैयक्तिक पातळीवर मित्रांना भेटून मी त्याला रेडिएशन करून घेतलं, आयनायझिंग रेडिएशनने. आणि आता 7 महिन्यांनी ते उघडून बघितलं, त्याच्यातला एकही पोरकिडा जिवंत नाही आहे. सगळे मेलेत, पावडर पडणं बंद झालं आहे आणि हा आयटम कॉन्झर्व झालेला आहे आता. तर वेगवेगळ्या आयटम्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे आयनायझिंग रेडिएशन्स अँड डोसेस वापरता येतील. हा एक मोठा संशोधनाचा सुद्धा विषय आहे. युरोपमध्ये वर इतर त्याच्यावर बरंच काम झालेलं आहे. भारतात आजपर्यंत माझ्या मते काहीही काम झालेलं नाही आहे. पण कॉन्झर्वेशनची जी आपले काही टेक्निक्स असतील अवेलेबल, त्याच्यामध्ये हे एक ॲडिशनल टूल म्हणून आपण वापरू शकू का, ही फक्त माझी एक क्युरिओसिटी असेल तर आपण त्या. नाही, भारतात भरपूर काम झालं आहे कॉन्झर्वेशनचं सुद्धा. आपल्याच महाराष्ट्रातल्या भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूटने म्हणजे मटेरियल ज्या प्रकारचं असेल त्या प्रकारावरती कॉन्झर्वेशनचं टेक्निक ठरवावं लागतं. आत्तापर्यंत त्यांच्याकडे 15-16 प्रकारच्या मटेरियलचं कॉन्झर्वेशन टेक्निक उपलब्ध आहे. नवीन मटेरियल काही आलं तर त्याच्यावरती पण शोधता येतं. म्हणजे ते काही रॉकेट सायन्स नाही. आपण जो पर्याय सांगितलेला आहे, हा पर्याय आपण जरूर भांडारकर इन्स्टिट्यूटमधल्या तज्ज्ञांना सांगा. त्यांचा नंबर मी आपल्याला देईल. आपण त्यांच्याकडेही चौकशी करू शकता. आणि दुसरं म्हणजे कॉन्झर्वेशनमधले एक मोठे तज्ज्ञ ऑडियन्समध्ये बसलेले आहेत. त्यांना आपण कार्यक्रम संपल्यावर विचारू शकता. श्रीयुत उगले.
आपण चालेल. त्यांच्याशी बोलू शकतो. नमस्कार, मी भेटतो. धन्यवाद. माईक बंद आहे आपला. नमस्कार. अर्धा प्रश्न आणि अर्धी सूचना. आपण म्हणालात अज्ञाताला कवेत घ्यावे. फार छान आहे ऐकायला, पण ते कवेत घेणं फार अवघड आहे. मर्ढेकरांनी एका कवितेमध्ये या संबंधीचं सूचन केलेलं आहे. ते असं म्हणतात की ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य आणि माझी या अज्ञात टाकी स्फूर्ती केंद्री त्वद बियाणी. तर या स्फूर्ती केंद्री ती अज्ञाताला कवेत घेण्याची जर बियाणी टाकायची तर त्याच्यासाठी प्रतिभेची जोपासना करावी लागेल. तुमची जी सगळी मांडणी होती त्याच्यामध्ये भौतिक गोष्टी, शब्द वगैरे खूप येत होते, पण प्रतिभेची जोपासना हा मुद्दा मला त्यात थोडासा जाणवला. तो कसा, त्या मुलाच्या चित्रपटाविषयी तुम्ही सांगितलं ना की ते ग्रामीण भागातनं ते टॅलेंट येते, तर टॅलेंट हंटमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय की काय असा प्रश्न पडतो. आणि जर प्रतिभेची जोपासना हा जर मुद्दा तुमच्या ह्याच्यामध्ये येऊ शकला तर ते फार चांगलं होईल अशी माझी सूचना आहे. खरं सांगू, मी वेळेअभावी तो मुद्दा घेतला नाही, कारण फारच उशीर व्हायला लागला आणि थोडी चुळबुळही जाणवली, म्हणून मग मी त्याच्यावर बोललो नाही. पण त्याबद्दलही मी काही विचार केला आहे, ते मी सगळं आत्ता सांगत नाही. अगदी थोडक्यात सांगतो, तेही माझ्या नाही, मर्ढेकरांच्याच शब्दात सांगतो. मर्ढेकर असं म्हणतात, आम्हास आम्ही पुन्हा पहावे, आम्हास आम्ही पुन्हा पहावे, काढून चष्मा डोळ्यावरचा. हे करावं लागेल. नमस्कार सर. आपण आपला जो काही चर्चेचा विषय होता आत्ता, म्हणजे त्यातलं बरंचसं जे अलाइनमेंट आहे ते मौखिक भाषेसंदर्भामध्ये आहे. मला थोडंसं याच संदर्भाने एक अलाइन होणारा विषय मांडायचा आहे. तो म्हणजे की भाषेमध्ये जसं मौखिक एक परंपरा आहे तशी लिखित परंपरा पण आहे. म्हणजे तुम्ही बोलताना एक मगाशी विषय मांडला जो खूप महत्त्वाचा आहे तंत्रज्ञानाला, कारण मी परवा गोडबोलेंच्या पण व्याख्यानाला होतो. तर बऱ्याच वेळेला आपण UX किंवा UI इंटरफेसमध्ये शब्द वापरतो मेसेजेसमध्ये. तर बरेचसे जास्त शब्द वापरले तर शब्दांची एक व्होकॅब्युलरी क्रिएट होते आणि त्याच्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मला मदत मिळते. गोष्ट अशी आहे की माझ्या पिढीपर्यंत किंवा येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा, म्हणजे मी काही चुकीच्या पद्धतीने याला डिरेक्ट नाही करत आहे, पण येणाऱ्या नवीन पिढीला मुळातच जी मौखिक भाषेची जी परंपरा आहे त्याचं जे एक्सप्रेशन आहे ते कळण्यामध्ये बाधा येते. याच्यातलं महत्त्वाचं एक कारण की अंडरस्टँडिंग ऑफ जे अकॅडमिक्स आहे, म्हणजे जे शिकणं आहे ते मुळातच मराठी भाषेमध्ये फार कमी व्हायला लागलं आहे. मगाशी जसं चिन्मयताईंनी मुद्दा मांडला आणि हे आपल्याला स्वीकारायलाच हवं. म्हणजे मी स्वतः अभिकल्प डिझाईन एज्युकेशनमध्ये काम करतो. तर आम्ही मध्यंतरी एक प्रोजेक्ट करून घेतलेला की हिरमुसणं दिसतं कसं याचं चित्र काढणं आणि डोळे डबडबतात म्हणजे नक्की दिसतं कसं याचं चित्र काढणं. कारण डोळे भरून येणं, डबडबणं किंवा हिरमुसले, मी रागात निघून गेले किंवा त्यांना कळलंच नाही नेमकं मला काय म्हणायचं आहे, ह्या प्रत्येक गोष्टीचं एक्सप्रेशन कळत नाही आहे मुलांना, कारण त्या भाषेतनं ते शिकत नाही आहेत. जर आपल्याला एक्सप्रेशन कळलं नाही तर आपली भाषा प्रसारित होण्याला मर्यादा येतात. ज्यांनी मंगल फॉन्ट बनवला पहिला युनिकोड, जास्तीत जास्त भाषा ही लिखित पद्धतीने वापरली जावी, प्राध्यापक रकृ जोशी, माझ्या शिक्षकांचे शिक्षक. तर त्यांचं एक वाक्य होतं की वाचनाने व्याप्ती मिळते पण लेखनाने गती मिळते वाङ्मयाला. तर जर लिखाण निर्माण नाही झालं विविध एक्सप्रेशनला धरून, तर मुळात भाषा ओघवती कशी राहील आणि पुढे कशी जाईल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे. तर आपण जे बोलतोय सगळं हे भाषेबद्दल आहे, पण मौखिकतेच्या संदर्भाने, लिखित संदर्भाने नाही आहे. अजून एक गोष्ट, मॅन्युस्क्रिप्टचं संवर्धन होणं, म्हणजे तुम्ही म्हणालात भांडारकर इन्स्टिट्यूट, डॉक्टर सिनन बापट मला वाटतं बहुतेक काम पाहत आहेत. तर मी ज्यावेळेला माझं मास्टर्स करत होतो त्यावेळेला त्यांना भेटलेलो आणि आमचे चांगले परिचय आहेत. तर आपण कन्झर्वेशन ऑफ मॅन्युस्क्रिप्ट या संदर्भाने बघतो, पण मॅन्युस्क्रिप्ट कन्झर्व झाली म्हणजे मला ती पाहता आली, अशा अशा पद्धतीने एक लिखित सौंदर्य होतं हे पाहता आलं. पण आम्ही सुलेखनामध्ये किंवा टंकलेखनामध्ये असे प्रयोग करतो की समजा कोणी जर पर्टिक्युलर पद्धतीने मॅन्युस्क्रिप्ट लिहिली असेल, कल्याण स्वामींची मॅन्युस्क्रिप्ट आहे, तर कल्याण स्वामींचं हस्ताक्षर जर मला अक्षरात आणता आलं आणि त्याने जर मला दृश्याचा जर आयाम देता आला तर मुलांना वापरायला पण मजाच येईल की, कारण आपण एका पद्धतीनेच दृश्य स्वरूप बघत असतो. तर ह्या संदर्भाने एक्सपेरिमेंटल काही रिसर्चेस आपल्याकडे होत आहेत का, एक प्रश्न. जर होत असतील तर शासन म्हणून कशा पद्धतीने त्याकडे बघू शकतो किंवा बघायला हवं, आणि तुमचा यातला अभ्यास काय सांगतो हे मला थोडं.
खूपच प्रश्न विचारलेत तुम्ही. एक म्हणजे मॅन्युस्क्रिप्टचं नुसतं कॉन्झर्वेशन करून भागणार नाही आहे. त्याचं डिजिटायझेशन, सर्चेबल आणि रिपॉझिटरी असं त्याला जोडून करावं लागणार आहे. एकदा ते तयार झालं ना, की मग आपण म्हणता आता तयार झालं म्हणजे ते काही पूर्ण झालं असं होणार नाही. एकदा ते काम सुरू झालं, की जसं-जसं येत जाईल. कल्याण स्वामींचे हस्ताक्षर मी सुद्धा धुळ्याला समर्थ वाग्देवतामध्ये गेलो होतो तेव्हा पाहिलं. तर तोही विचार आपल्याला करता येईल. आजची परिस्थिती अशी आहे, की या हस्तलिखित पोथ्या या 13 संस्था किंवा मठ, मंदिरं किंवा खाजगी यांच्या हातात आहेत. जोपर्यंत त्याचं कॉन्झर्वेशनची आपण काही घडी लावत नाही, तोपर्यंत त्याचं डिजिटायझेशन आणि त्याच्यावर हे असे काही रिसर्चेस याच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही. पण मला असं दिसतंय बरं का, की पुढच्या एक वर्षभरात ती स्टेज येऊ शकते. निदान काही गोष्टी जमा झालेल्या आहेत, रिपॉझिटरी झाली आहे आणि तिथं आपल्याला ते करता येईल. आपण जे बोललात तो खरं म्हणजे मला प्रल्हाद जाधव सरांनी मांडलेल्या मुद्द्याचाच पुढचा मुद्दा वाटला, प्रतिभेबद्दलचा. बरोबर आहे ते. बोलता-बोलता मी एक शब्द वापरला बघा. मी असं म्हटलं 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे महाराष्ट्राची प्रवृत्ती आणि प्रकृती सांगताना मी असं म्हटलं, की वाद, विवाद, संवाद, प्रतिवाद हे सगळं घडणं ही आपली प्रवृत्ती आहे. हे घडणं जर थांबलं ना, तर प्रतिभा नाही पुढे जाणार आहे. आणि त्याच्या पुढचं वाक्य मी असं वापरलं, की याच्यासाठी कंड्युसिव्ह एन्व्हायर्नमेंट लागतं. हे कंड्युसिव्ह एन्व्हायर्नमेंट अशा प्रकारच्या वादविवादातूनच होणार आहे. आणि त्याच्यासाठी मी मी असंही म्हटलं होतं, की मतच नसण्यापेक्षा मतभेद परवडले. तर आपलं मत घेऊन चर्चा करणारी लोकं जेवढी वाढतील आणि आता आता हे सगळं झालं हवेतलं. म्हणजे आता ही कशी वाढतील? याचं काही शिक्षण नाही, याचा काही संस्कार नाही. तर आपल्याला अशाच ग्रुप्समध्ये म्हणजे आजचं हे किती मोठं यश आहे, की आज या विषयावरती आपण एवढे सगळेजण इतका वेळ बसून बोलतोय. हे केवढं मोठं यश आहे आणि आपण इन डेप्थ चाललोय. आपण वरचेवर काहीतरी म्हणजे सांगायला हरकत नाही, पण मराठी भाषा विभागाचा कार्यक्रम म्हणजे काहीतरी उत्सवी कार्यक्रम आणि मग भाषणकर्त्याने अमृता ते पैजा जिंके म्हणायचं, म्हणजे संपलं. ऐसा नहीं है वो. तर आपल्याला त्याच्यासाठी असेच प्रयत्न करावे लागतील. मी जे गावोगावी जाऊन बोलतोय ना, बऱ्याच ठिकाणी मी गेलो आणि चालू आहेत लोकांशी फॉर्मली, इन्फॉर्मली काही ग्रुप्समध्ये, काही अशा प्रकारच्या व्याख्यानांच्या रूपाने. तर मला असं वाटतंय बरं का, की साधारण एक 15-20% लोक हे मनापासून त्यांना जर काही आयडियाज दिल्या ना, तर नक्की काहीतरी कार्यप्रवण होतील आणि हे पुरेसं आहे. हे पुरेसं आहे. कारण दुसरीकडून मग मी म्हटलं तसं तरुण वर्ग जो ग्रामीण भागातला आहे, जो मी चित्रपटांच्या बाबतीत बोललो, लेखनाच्या बाबतीत. बुलढाण्याचा माझ्या एका मित्राचा मुलगा जो बुलढाण्यात राहिला, तो एका शाळेत शिक्षक आहे. त्याच्या मराठी कविता अप्रतिम आहेत. अप्रतिम आणि असे अनेक जण भेटतायत. मलाही सुचिन्ह वाटतायत. आता याचं कन्सॉलिडेशन करणं गव्हर्नमेंटला थोडी की नाही एनेबलरची, फॅसिलिटेटरची भूमिका घ्यावी लागेल. ती कशी असावी, काय असावी हे ठरवणं सुद्धा खूप अवघड आहे. एकूण इन गिव्हन ऑल फ्रेम्स ते अवघड आहे. आणि त्यातही पुन्हा कित्येकदा काय होतं, की तुमचा हेतू किंवा काय नक्की तुम्ही निर्णय का घेतलाय हे समजून न घेता सुद्धा आमच्या अंगावर येणारी पण लोकं आहेत. तर ते पण बघावं लागतं. एकीकडे राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळी डायमेन्शन्स बघणं आहे. पण तुम्ही सगळे बरोबर असलात, वेगळ्या-वेगळ्या आयडियाज पुढे आल्या. जसा जोगळेकर मॅडमनी उल्लेख केला, की मराठी भाषा विभागाचा सचिव, सांस्कृतिक विभागाचा सचिव या नात्याने 15 ऑगस्टला जेव्हा नानल मॅडमच्या कार्यक्रमाला गेला, तेव्हा तो असं म्हटला, की मराठी बंदिशींचं मराठी भाषा विभागातर्फे पुस्तक काढू. तर अशा अशा गोष्टी जर आपण करत गेलो, वाटून घेतल्या, होतील गोष्टी. होणार नाही असं नाही. आपण काहीतरी उगीचचा आशावाद बाळगण्यातही अर्थ नाही. वस्तुस्थितीला सामोरं जाऊयात, उत्तरं काढूयात, मार्ग काढूयात आणि तो सापडतो, असा माझा तरी अनुभव आहे. त्या दृष्टीनं मी माशेलकरांचा नातेवाईक आहे. आय एम डेंजरस ऑप्टिमिस्ट. बोला सर. सर एकच मी तुमच्या
जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला त्या अनुषंगाने काही माहिती देणार आहे. मराठीमध्ये मुद्राक्षर किंवा ज्याला तुम्ही टंक म्हणता, त्या टंकाच्या संदर्भामध्ये राज्य मराठी विकास संस्थेने बरंच काम केलेलं आहे. म्हणजे जेव्हा संपूर्ण मराठीमध्ये युनिकोड फॉन्ट हा प्रकार सुद्धा लोकांना माहिती नव्हता, तेव्हा राज्य मराठी विकास संस्थेने 2011 मध्ये 2 युनिकोड फॉन्ट तयार केलेले आहेत, यशोवेणू आणि यशोमुद्रा. आणि ते सगळ्यांना ओपन टू ऑल आहेत. ते फ्री अँड ओपन सोर्स याच्यावरती क्लाउडवरती तुम्हाला बघायला मिळतील ते, आणि ते डाउनलोड करता येतील. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा, तुमचा जो प्रश्न होता की लिखित टंकांच्या संदर्भात किंवा त्या लिपीच्या संदर्भामध्ये राज्य मराठी विकास संस्था किंवा कोण काय केलं जातं. मी आत्ता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ते पुढच्या काही महिन्यांमध्ये आत्ता प्रत्यक्षात येईल. मराठीमध्ये बापूराव नाईक नी जे काम केलेलं आहे, तुम्ही आहात ते तर मी बघितलंय तुम्हाला. पण बापूराव नाईकांच्या नंतर वाकणकर, त्याच्यानंतर रकरू जोशी यांनी मंगल किंवा शिवाजी हे जे फॉन्ट केले. आता बापूराव नाईकांनंतर देवनागरी मुद्राक्षरांच्या संदर्भामध्ये ज्याला एक आपण डॉक्युमेंटेशन म्हणतो, तशा पद्धतीचं डॉक्युमेंटेशन मराठीमध्ये नाही. गिरीश दळवी म्हणून IIT मध्ये आहेत आणि ते फॉन्ट आणि टंक, आता तुम्ही त्याच क्षेत्रातले आहात त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगलं माहिती असेल. मुद्राक्षरांवरती आत्तापर्यंत जे मराठी म्हणजे महाराष्ट्री पासून ते आत्ता युनिकोड टंक तयार करण्यापर्यंत आत्ता ज्या पद्धतीचे नवीन प्रकारचे टंक येत आहेत, त्याची सगळी इत्यंभूत माहिती, नुसती माहिती नाही, त्याचा इतिहास, त्याचं झालेलं काम आणि त्याचं दृश्य रूपात्मक वर्णन असं असलेलं एक अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंटेड, ज्याला आपण संदर्भ ग्रंथ म्हणू, तो संदर्भ ग्रंथ अंतिम प्रत त्याची तयार होतीये. आणि ते पुस्तक ज्या वेळेला होईल त्यावेळेला मागच्या 50 वर्षामध्ये जे काम तंत्रज्ञानाच्या उगमानंतर म्हणजे फॉन्ट मेकिंगच्या येणारं ते काम हे मराठीसाठी आणि मराठी भाषा विभागासाठी आणि राज्य मराठी विकाससाठी संस्थेसाठी हे अतिशय ललामभूत काम असेल, एवढी खात्री मी तुम्हाला देतो. शेवटचे 2 प्रश्न. नमस्कार सर. गव्हर्नमेंटमध्ये किंवा गव्हर्नमेंट लोकांबरोबर काम करते मी, पण घरी जायला उशीर होतो, दर दिवशी उशीर होतो. घरी पोचल्यानंतर माझा 2रीतला मुलगा चप्पल काढत असताना मला म्हणतो, कुलक्षणे आलीस घरी? आणि मी एक 5 मिनटं विचार करते, हे काय झालं, हे का झालं, हा शब्द कुठून आला असेल. उत्तर अर्ध आलेलं आहे. आजी आजोबा बघतात त्या सिरियलमध्ये बाई घरी आली की असंच म्हणतात. तुम्ही मराठी चित्रपट म्हणालात, नाटक म्हणालात, लेखन म्हणालात, या सिरियल्सचं काय करायचं? कसं थांबवू याला? मी अगदी शेवटच्या 2-4 वाक्यांमध्ये मी असं म्हटलं की एकीकडे आपल्याला आत्मघाती संकुचित अस्मिता आणि दुसरीकडे अर्थशरण जागतिकता, याच्यातनं उत्तर शोधायचं आहे. तर ही अर्थशरणता आहे ना, हे म्हणजे अवघड जागेचंच दुखणं आहे. आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी गळू जसं कापावं लागतं ना, आणि तसं ते आपल्याला चांगल्या माणसांना हे करावं लागेल. ते वेदनादायी असणार आहे, पण ते करावं लागणार आहे. मला खरंच असं वाटतं की चांगल्या माणसांनी निदान भाषेच्या बाबतीत काही थोड्या कठोर भूमिका या घ्याव्या लागणार आहेत. गुळमुळीत राहून चालणार नाही. मूळ महाराष्ट्री जो आहे ना, इसवी सन 780 मध्ये सांगितलेला, वैसा होना पडेगा, असं करावं लागेल. आणि अशी जी उदाहरणं आहेत ना, अशी अनेक उदाहरणं आहेत.
तर आपल्याला निदान जाणकारांनी आपापसात बोलून तू काय केलंस, तू कोणता उपाय केला, मी कोणता उपाय करायचा, म्हणजे पुन्हा संवादावरतीच ते अवलंबून आहे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये असे संवादी ग्रुप्स कमी झाले आहेत. म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप्स वाढले, असे संवादी ग्रुप्स कमी झालेत. ते कसे रिवाईव्ह करता येतील ते आपण बघू. त्याच्यातूनच याची उत्तरं मिळू शकतील. याची काही रेडीमेड उत्तरं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मी जे म्युझियम करते तेव्हा जे तुम्ही म्हणत होतात असेच मी फॉन्ट शोधत होते वेगवेगळे. एक फॉन्ट बघितला, पु ल देशपांडे फॉन्ट. सुंदर फॉन्ट आहे. आय एम युझिंग इट. हुएवर इज डेव्हलप्ड इट आय डोंट नो. छान फॉन्ट आहे पण तो. आणि लास्ट क्वेश्चन, AI आणि मराठी काय सांगाल? वा वा, छानच. सर, याला जोडून एक प्रश्न, म्हणजे दोन्हीचं उत्तर कदाचित एकत्र देता येईल. समाज माध्यमांवर जे लिखाण होत आहे, म्हणजे आपण अलीकडे साहित्य निर्मिती जेव्हा म्हणतोय तेव्हा पुस्तक निर्मिती ही कथा, कादंबरी, कविता ह्या सगळ्यातनं व्यक्त होत आले लेखक. पण आता ब्लॉग लेखनातनं जे लिखाण होत आहे त्याला आपण साहित्य म्हणायचं नाही म्हणायचं, त्याचा विषय नेमका कशा पद्धतीने आपण पुढे नेला पाहिजे? कदाचित हे म्हणायचं दोन्ही ना, विषय साहित्य एकत्र. म्हणायचं ना. तुम्ही भूर्ज पत्रावरती लिहिलेल्याला साहित्य म्हणता, मग स्क्रीनवरती लिहिलेल्याला का साहित्य म्हणायचं नाही? म्हणूयात आपण. तर ते साहित्य कोणतंही, जो काही मजकूर असेल त्याला आपण साहित्य म्हणू, त्याचं साहित्य मूल्य असेल तर. आता हे AIचं काय आक्रमण वगैरे काय म्हणतात ते मला स्वतःला तर काही त्याची भीती वाटत नाही आहे. आणि मला सतत असं वाटत राहिलंय की त्या मशीनने किती कोलांट्या उड्या मारल्या, उड्या सुड्या घेतल्या, नवीन नवीन काय काय केलं, तर त्याला वापरायचं कसं हे आपण ठरवूयात. आता आजची बातमी आहे बरं का, की त्या प्रोग्रॅमने स्वतःला बंद करण्याचा कोड रिराईट करून टाकला स्वतःच. म्हणजे बंदच नाही करता येणार असं. आणि ते तयार करणाऱ्यालाही माहीत नव्हतं. याने तो उद्योग केला. तर असले काही अपघात घडतील ना, तर आपण अपघात घडू देऊ, आपण मलमपट्ट्या लावू, स्वतःला बँडेज बांधू. पण त्याला कसं काबूत ठेवायचं हे आपल्या सर्जनशीलतेतूनच उत्तरं समोर येणार आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये. त्याबद्दल मात्र मला ठाम खात्री आहे. आणि दुसरं मी एक उल्लेख केला तसा, माहितीला ज्ञान समजण्याची चूक आता तरी बंद करूयात. तेवढं केलं तरी खूप. अखेरचा प्रश्न. सर नमस्कार. एक सर्वसामान्य गृहिणी आणि आई म्हणून मी असं विचारू इच्छिते की आपला आजचा जो विषय आहे अभिजात मराठी भाषा, इतिहास, वर्तमान आणि भविष्य या अनुषंगाने, की मध्ये मी व्हॉट्सॲपवर एक वाचलं होतं की आपण जे शहरीकरण स्वीकारलंय तर शेतीशी संबंधित शब्द, अवजारं, जू, कासरा हे आता आपल्या मुलांना कळत नाही. स्वयंपाकघरातलं तसराळं, काथवट, ओगराळं, वगराळं, चपटी, मापटी हे शब्द कळत नाही. मग त्यामुळे काय होतंय की त्यांच्याशी आपण बोलतो किंवा काही वाचून दाखवतो किंवा ऑडिओ कॅसेट्स असतात, याच्यातलं त्यांना कळत नसल्यामुळे त्यांचा इंटरेस्ट जातो. तर मगाशी एक उल्लेख आल्याप्रमाणे की मराठी भाषा ही स्वराची आहे, लहेजाची आहे, विदर्भ किंवा इतर भाषेचे टोनिंग आहे आणि त्यामुळे ते भाषिणीवर घेऊन ती पुढे येईलही. पण मग हे शब्द आणि त्याचं चित्र स्वरूपात जर येत नसेल तर त्या मुलांना ते साहित्य कळणार नाही आणि पर्यायाने त्याची रुची राहणार नाही. तर ह्या दृष्टीने मराठी भाषा काही विचार करते का? दोन मुद्दे एकत्र झाले. एकीकडे तुम्ही शिक्षण हा मुद्दा त्याच्यात आणला, कारण चित्र बित्र आली मग ते शिक्षणाचं तो शालेय शिक्षण विभागाचा विषय माझा नाही. हा एक झाला, एक गमतीचं उत्तर झालं. तर त्याचा स्वतंत्र विचार करावा लागेल. पण हे शब्द तुम्ही जर आवर्जून तुमच्या मोबाईलमध्ये टाईप करत राहिलात ना, तर ओगराळं हा शब्द येईल त्या साठ्यामध्ये आणि तो येत जाईल. हे करायला पाहिजे. अनवट शब्द जे आहेत ना, अनवट ते माझ्या तर खरंच मनात एक आहे, शक्य झालं तर मराठी भाषा विभागाचे अधिकारी आहेत इथे, मला तर असं वाटतं की एक 100, 200, 500 मुलं बसवावीत, त्यांना शब्द द्यावे. त्यांचा उद्योग एवढाच तू टाक रे बाबा. हे करायला पाहिजे ना, करता येईल. फार काही अवघड नाही. म्हणजे अवघड आहे, अशक्य तर मुळीच नाही, पण फार काही अवघड नाही. थोडा जोर लावला तो होईल.